गजर कीर्तनाचा. दयाळा तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी. जन्मांत्यस्य यतुण वयादितरतश्चार्थेष्वभिज्ञस्वराट तेने ब्रह्महृदायादि कवये मुह्यन्ति यत्सूरय. तेजो वारी मृदं यथा विनिमयो यत्र त्रिसर्गो मृषा. धाम्ना स्वेन सदा निरस्तकुहकं सत्यं परं धीमहि. सर्वमंगलमांगल्ये शिवे सर्वार्थसाधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते. राधा मेरी स्वामिनी मैं राधे जुको दास. जन्म जन्म मोहि दीजियो श्री चरणन में वास. रायगडी मंदिर वसे माझा राया. चरणासी अर्पितो जन्माहि काया. जगदीश्वरासी जोडली ज्याची ख्याती. प्रथम वंदितो तुम्हा छत्रपती विठ्ठल विठ्ठल. राधा मेरी माँ तू ही पिता मेरो घनश्याम. इन दोनों के चरणन में मेरा बारंबार प्रणाम. जय जय श्री राधा रमण. जय जय नवल किशोर. जय गोपी चित्त चोर प्रभु. जय जय माखण चोर. गोकुळीच्या सुखा अंत पार नाही लेखा. बाळकृष्ण नंदा घरी आनंदल्या नर नारी. प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त स्थळी प्राप्त समयी कीर्तनरूपी सेवेकरिता निवडलेला अभंग याच्यावत भूतलावर जन्माला आलेल्या प्रत्येक जडजीवांचा उद्धार करण्यासाठी ज्यांनी अवतार घेतला. देहू निवासी देहूस्थित श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबाराय यांचा काला हा प्रकरणातील अत्यंत गोड गोकुळ सुखाचं परिवर्णन करणारा अभंग आजच्या या हरी कीर्तनासाठी आपण निवडला. विठ्ठल विठ्ठल कीर्तनरूपी सेवेला सुरुवात करण्याच्या पूर्वी अल्पसा परिहार देणं महत्त्वाचं. आज या ठिकाणी आई जगदंबेच्या कृपेनं भगवंताच्या कृपेनं सद्गुरु श्री भास्करगिरीजी महाराज सद्गुरु श्री रामगिरीजी महाराजांच्या कृपा आशीर्वादानं परम आदरणीय साहेबरावजी महाराज कांगुणे यांच्याही आशीर्वादानं सालाबादप्रमाणे याही वर्षी भव्य दिव्य नामसप्ताहाचं आयोजन नियोजन. खरं तर 5 वर्ष आपण भागवत कथा केली. भगवतीनं आपण नाही केली, खरं तर भगवतीनं ती सेवा आपल्या सर्व ग्रामस्थांकडून ती सेवा भगवतीनं आपल्याकडून करून घेतली. आणि कोरोनासारख्या महामारीमुळे पुनश्च इच्छा जरी असली तरी आपण नामसप्ताह करू शकलो नाही. पण या वर्षी तितक्याच आनंदानं अट्टहासानं प्रेमानं आपण या नामसप्ताहाची पुनश्च सुरुवात केली. पण या वर्षी मात्र कीर्तन महोत्सवाचं नियोजन आहे. आणि याही वर्षी खरं तर आताही परिपूर्णतः कोरोना गेला असं तरी वातावरण नाही. पण याही वातावरणामध्ये मात्र आपण एवढं तन मन धनानं एकत्र येऊन खरं तर या कार्यक्रमाला आपण भरभरून प्रतिसाद दिला. मला एक सांगा, कोरोना होता पण कोरोनाचा विषाणू दिसला का आपल्याला डोळ्यानं? काळा गोरा पिवळा कसा होता? हे बघा, कीर्तनाला बसणं म्हणजे नुसतं टुळू टुळू पाहणं नव्हे. जणू काही सगळ्याच महाराष्ट्राचा दुष्काळ आपल्यावरती पडला असं काय माझ्या कीर्तनाला बसू नका. आणि माझ्या 10व्याला आल्यासारखं तर अजिबातच माझ्याकडे पाहू नका. अगदी प्रसन्न बसा. मन करारे प्रसन्न सर्व सिद्धीचे साधन. क्योंकि जो फूल खिले हुए होते वो भगवान के चरणों में समर्पित किए जाते हैं और जो फूल मुरझाए होते वो कचरे के डिब्बे में गिर जाते. मग प्रश्न आहे आपला आहे, प्रसन्न राहून भगवंताच्या चरणारविंदी समर्पित व्हायचंय की अप्रसन्न राहून कालरूपी कचऱ्याच्या डब्यात पडायचंय? म्हणून प्रसन्न बसा. फक्त 1 तास घेणारे मला माहिती. परमपवित्र दसऱ्याचा दिवस आहे.
आणि प्रत्येकाला घरी जाण्याची घाई, ज्याच्या त्याच्या कामाची ज्याच्या त्याच्या पाठीमागे घाई. त्यामुळं मी तुमच्याकडून वेळ घेणार नाही. बरोबर 1 तास अभंगावरती विस्तृत देणार आहे. फक्त सर्वांगाचे कान करू नये का. माझा प्रश्न तुम्हाला असा होता, कोरोनाचा जो विषाणू आहे तो दिसला का आपल्याला? दिसला का? नाही दिसला. खरं तर न दिसणारा विषाणू जर आम्हाला मारू शकतो, न दिसणारा विषाणू जर आम्हाला मारू शकतो, तो न दिसणारा भगवंत, न दिसणारी भगवती आम्हाला का तारू शकत नाही, हा विश्वास आहे. आणि या विश्वासाच्या बळावरच खऱ्या अर्थानं आपण बहुसंख्येने या ठिकाणी उपस्थित आहे. आणि म्हणून समस्त ग्रामस्थ मंडळीच्या वतीनं खरं तर या कार्यक्रमाचं नियोजन, कीर्तन महोत्सवाचं नियोजन यावर्षी होतं, पण अत्यंत गोड आयोजन नियोजन खरं तर आपण मंडळींनी केलं. त्यात प्रामुख्यानं आमचे खंडागळे दादा असतील, माझे पितृतुल्य आमचे धर्मबंधू गणेश भाऊ असतील, आमचे गंगा मामा असतील. खरं तर अहोरात्र मेहनत करून यांनी एवढं सुंदर कार्यक्रमाचं आयोजन आणि आपल्या ग्रामस्थ मंडळाचं मात्र अथक सहकार्य आहे. आणि म्हणून आज आपला काल्याचा दिवस आहे. काला झाला की सप्ताह परिपूर्ण झाला. परिपूर्णतेचा दिवस म्हणजे आज खरं तर काल्याचं कीर्तन आहे. मी दादांना नको म्हटलं होतं, दादांना म्हटलं दादा काय आपल्याच गावची सेवा आहे, पण ते म्हणे नाही आरती. 5 वर्ष आपली कथा झाली, सुरुवात खरं तर आपण केली, काल्याचं कीर्तन झालं पाहिजे. आणि म्हणून दादांच्या सर्वत्र या परिवाराच्या आग्रहास्तव माझ्यासारख्या अल्पज्ञानी पामराच्या वाटेला तुम्ही महत्त्वाच्या दिवसाची सेवा सुपूर्त केली. आज खरं तर या कार्यक्रमासाठी महाराष्ट्रातील थोर नामवंत गायक वादक मंडळी या ठिकाणी उपस्थित आहे. त्यात आमचे धर्मबंधू संतोषजी महाराज पवार असतील, किरण दादा आहेत, सागर दादा आहेत, खोकरचे बरोबर ना, खोकरचे आमचे आदरणीय कृष्णा महाराज आहेत. बाकीचे आपण आमचे पटारे काका आहेत, आदी करून आमचे आदरणीय संतोषजी महाराज आहेत, आमचे सुदाम बाबा चौधरी आहेत. खरं तर सर्वच नितांत शुद्ध प्रेम करणारी मंडळी आहात आणि गाव माझंच आहे, त्यामुळे सगळी मंडळी मला परिचित आहे. पण मला असं वाटतं एकाचं नाव घेतलं की एकाचं नक्कीच राहून जाणार आहे. आणि म्हणून आदरणीय भोकरगावचा परमार्थ ज्यांच्यामुळे खरं तर चालू आहे, आदरणीय आमचे वयोवृद्ध निवृत्ती महाराज आहेत. बाकीच्या आपण सर्व मंडळी नाव घेतलं असं गृहीत धरा. आणि खरं तर तुम्ही आलेले सर्वच मंडळीच्या चरणारविंदी मी विनम्र अभिवंदन करील. महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध मृदुंगाचार्य खरं तर वाजवणं अतिशय गोड आहे. आमचे प्रसाद दादा आहेत, दोघांनी अपडाऊन केलं, रोज येऊन जाऊन. आमचे लक्ष्मण दादा होते, पण आज काहीतरी प्रॉब्लेम आल्या कारणानं त्यांचाही दुसरीकडे नामसप्ताह चालू आहे, त्यामुळं खरं तर ते आज येऊ शकले नाही. पण असो, आमचे कान्हू बाबा आहेत. आपण समस्त वारकरी मंडळी आणि खरं तर संप्रदायाच्या नियमानं मी एकच करेल, प्रत्येकाचं नाव उल्लेख करणं या ठिकाणी अशक्य आहे, पण आपण सर्वच गावातील प्रतिष्ठित मंडळी या ठिकाणी उपस्थित आहेत. तर सर्वांच्या चरणारविंदी विनम्र अभिवंदन करेल की मस्तक माझे पायावरी, मस्तक माझे पायावरी या वारकरी संतांच्या या वारकरी संतांच्या माझे पायावरी मस्तक माझे पायावरी या वारकरी संतांच्या वारकरी संतांच्या मस्तक माझे पायावरी या वारकरी संतांच्या या वारकरी संतांच्या वारकरी मस्तक हे पायावरी या वारकरी संतांच्या सर्वांच्या चरणारविंदी विनम्र अभिवंदन करते. खरं तर फार सुंदर भव्य दिव्य नामसप्ताह झाला, पण दररोजच्याला थोड्या वेळच उपस्थिती, खरं तर मला उपस्थित राहता आलं. पण आनंद या गोष्टीचा आहे की माझे खरं तर भोकरगावचे अनेक तरुण बांधवसुद्धा अगदी सुंदर त्यांची तयारी झाली. आणि ही नवीन्यानं खरं तर पहिल्यांदाच चेहरे पाहायला मिळाले की कीर्तनामध्ये एवढे सुंदर त्या ठिकाणी महाराज टाळ घेऊन यांनी 7ही दिवस सर्वांनीच आपण मनोभावे आई जगदंबेची सेवा केली. त्यांनी ही सेवा केली, आपण मंडळींनी मात्र बसून श्रवण करण्याची सेवा केली. कुणी त्या ठिकाणी हार्मोनियम वाजवण्याची, कुणी मृदुंग वाजवण्याची, कुणी ऑपरेटिंग करण्याची, कुणी फोटो काढण्याची,
कुणी पत्र खरं तर आपले बातम्या देण्याची म्हणजे प्रत्येकजण सेवेच्या कुणी आयोजन नियोजन करण्याची कुणी पंक्ती वाढण्याची कुणी अन्नदान पंक्ती देण्याची आपण सर्वच जण सेवेच्या माध्यमातून खरं तर या कार्यक्रमाशी जोडल्या गेलो. पण आपण जी 7 दिवस सेवा केली आज याचाच भगवंत देणारे आणि म्हणून प्रसाद काय आहे याही पेक्षा प्रत्येकजण म्हणाल ताई लाह्या मुरमुरे याला काय एवढं विशेष महत्व आहे आम्ही ते आमच्याही घरी खातो. आज या धर्म मंडपामध्ये प्रसाद काय आहे याही पेक्षा देणारा कोण आहे याला अत्यंत महत्व आहे की आज सेवेच्या माध्यमातून आपण जी सेवा केली तर आप प्रसाद जर कोण देणार असेल तर प्रसाद देतो पंढरीनाथ प्रसाद देतो हो पंढरीनाथ प्रसाद देतो भानुदासा गीते गाता प्रसाद देतो पंढरीनाथ प्रसाद देतो पंढरीनाथ प्रसाद देतो पंढरीनाथ गीती प्रसाद देतो पंढरीनाथ. आज प्रत्यक्ष प्रसाद देणारा माझा परमात्मा आहे आणि म्हणून सेवेचा प्रसाद आज देणार आहे. म्हणून काय आहे याही पेक्षा देणारा मात्र भगवंत आहे. नाहीतर एखाद्यानं अभिमानानं सांगावं रे आज हा पठ्ठ्या मुख्यमंत्रीच्या पंक्तीला मांडी लावून जेवला. हा समोरच्याला आनंद वाटला हो पण मांडी लावून जेवला इथपर्यंत ठीक आहे पण जेवायला काय होतं म्हणे जेवायला काय नाही पिठलं भाकरीच होतं. अरे काय आहे याही पेक्षा जेवलो कुणाच्या संगतीत याला महत्व आहे. तसं आज प्रसाद काय आहे याही पेक्षा देणारा कोण आहे याला अत्यंत महत्व आहे. देणारा आज प्रत्यक्ष जगाचा बाप आहे आणि खरं तर आपण भाग्यवान आहात बरं या सप्ताहाच्या माध्यमातनं की आपल्याला एवढं श्रेष्ठ दान करता आलं. आज अन्नदान ज्ञानदान सगळी काही दानं आपण या ठिकाणी करू शकतो. अनेक लोकांनी धनदान या ठिकाणी केलं पैशाच्या माध्यमातून आणि ज्याही वेळेला आपण चांगल्या कार्यामध्ये दानधर्म करतो 100तला 1 रुपया जर आपण या परमार्थरूपी कार्यासाठी दानधर्म करत असेल तर 99 रुपयाची रक्षण करण्याची जबाबदारी माझ्या भगवंतावरती आहे. आणि म्हणून आपण धनाच्या माध्यमातून या ठिकाणी दान करू शकलो. खरं तर या धनाला उजळा देण्याची भरभराटी देण्याची खरं तर सुवर्ण संधी म्हणजे गावातले नामसप्ताह आहे अन्नदान आहे. तुम्हाला एक खरं सांगू का अनेक मंडळींनी तर अन्नदान केलं असेल पण अन्नदान ज्ञानदान किती श्रेष्ठ दान आहे. ज्यावेळेला राजा परीक्षितीला शाप प्राप्त झाला होता गंगेच्या किनारी आत्मउद्धारासाठी येऊन बसला. ऐका बरं सगळ्यासाठी अत्यंत महत्त्वाचं आहे. त्यावेळेला आदरणीय श्री शुकजी आले पण अचानकपणानं शुकजींचं आगमन झालं. तर आले याचं कारण अनेक लोकांना विचारलं होतं उद्धार माझा कशानं होईल ते मला सांगा पण कुणीसुद्धा त्या ठिकाणी सांगू शकलं नाही की 7 दिवस नेमकं तुमचा उद्धार होणार कसा आहे कुणी न सांगू शकलं. पण खरं तर अचानकपणाने शुकजींचं आगमन झालं पण शुकजींना यावं लागलं. याचं कारण असं होतं की पांडवांनी ज्या वेळेला राजसूय यज्ञ केला होता आणि यज्ञामध्ये खूप काही दान केलं होतं त्यांनी अन्नदान आणि अन्नदानाच्या वेळेला खरं तर शुकजी एका पक्षाच्या रूपामध्ये गेले होते आणि पतरवाळीवरचं उष्ट त्यांनी सेवन केलं होतं. त्यामुळं त्या अन्नाचं पुण्य यांच्याकडे शिल्लक होतं आणि म्हणून तर खरं भागवत कथा सांगण्यासाठी आदरणीय श्री शुकजींना यावं लागलं. एवढं श्रेष्ठ पुण्य खरं तर या दानाचं आहे आणि आपण मंडळींनी खरं तर सर्वच पुण्य या नामसप्ताहाच्या माध्यमातून कमवलं. आनंद या गोष्टीचा आहे की भगवतीच्या महादरबारी आज जगदंबेला आपण या स्थानापन्न केलं. एवढं सुंदर मंदिर उभारलं परंतु देव बैसले सिंहासनी आलो याचकासी पुरेधनी. या देवतांमध्ये शक्ती प्राप्त होण्याकरिता केला जाणारा हा नामसप्ताह आहे आणि ज्याही वेळेला आपण भगवतीच्या निमित्तानं हे कार्यक्रम करतो त्यावेळेला त्या देवी देवतांमध्ये शक्ती निर्माण होत असते. आणि म्हणून आपण ग्रामस्थ मंडळीने अतिशय सुंदर त्या ठिकाणी आयोजन नियोजन गेल्या 7 वर्षापासून आपण करतोय. एकदा खरं तर आपल्यासाठी आपणच जोरदार टाळ्या वाजवा एक साथ सर्वांनी. काही तर शिवाजी तेच जणू हातून वारं गेलो. खरं तर टाळीचा प्रतिसाद एखादं वाक्य आवडलं सुंदर गायकानं चाल गायली
कधीतरी अंतःकरणपूर्वक आम्ही टाळीचा प्रतिसाद हा मनातून दिला पाहिजे. आणि हा टाळीचा प्रतिसाद देण्यासाठी या मंडपात नुसते माणसं असून चालत नाही, तर यांच्यातली कलाप्रियता जिवंत असणं हे अति महत्वाचं आहे. विठ्ठल विठ्ठल प्रस्तावने तर जास्त वेळ घालू इच्छित नाही, पण रेणुका मातेचं खरं तर आपल्या या भोकर गावामध्ये मंदिर आहे. मला कधी कधी असा प्रश्न पडायचा की अरे रेणुका माता परिपूर्णतः शरीरानं का नसावी. पण मी आता मध्ये एक भगवतीचं चरित्र ऐकलं होतं रेणुका मातेचं, की रेणुका मातेचा जो वध आहे, खरं तर शिर जे उडवलं तर ते रेणुका मातेचा जो वध आहे वडिलांच्या सांगण्यावरून परशुरामजीनं खरं तर केला होता. परंतु एक दिवस परशुरामजीला अरे देवता जरी असले तर आई वडिलांचं प्रेम त्यांनाही प्राप्त व्हावं ही मनातून इच्छा असते. आणि म्हणून आई खरं तर रडू लागला परशुरामजी. आईची आठवण मनातून आली. आई पण आईनं मारत्या क्षणाला सांगितलं होतं, बाळा परशु बाळा तू मारू नको मजला, परशु बाळा तू मारू नको मजला, गोड दुधाचा मी घोट तुला पाजला, गोड दुधाचा मी घोट तुला पाजला, गोड दुधाचा मी घोट तुला पाजला, परशु बाळा तू मारू नको मजला, परशु बाळा तू मारू नको मजला, पितृ आज्ञा म्हणून त्या परशुरामजीनं स्वतःच्या आईला मारलं. पण आठवण आली, एक दिवस रडू लागले. आणि खरं तर ती आईच होती महाराज, तिला ही लेकराविषयी प्रेम निर्माण झालं. त्यावेळेला सांगितलं होतं परशुरामजीला, मी जोपर्यंत परिपूर्ण रूपानं प्रगट होत नाही तोपर्यंत तू पाठीमागे पाहायचं नाही. पण खरंच आई प्रगट होती का नाही म्हणून बघितलं तर तोपर्यंत फक्त इतकंच शिर आलेलं होतं बाहेर. आणि म्हणून तांदळा खरं तर भगवतीचा मुखारविंदाचाच आहे. आणि म्हणून आपण या रेणुका मातेचं मात्र मुखारविंदाचं दर्शन करत असतो. आणि म्हणून कधी कधी हे छोटे छोटे प्रश्न आपल्या अंतःकरणामध्ये निर्माण होतात. पण खरं तर आई जगदंबा आपल्या पवित्र भूमीमध्ये आहे आणि आपल्या सर्वांचं रक्षण सदैव भगवती माता जगदंबा माता करत असते. या महाप्रांगणामध्ये भगवतीनं 5 वर्ष खूप चांगल्या प्रकारे सेवा आपल्याकडून करून घेतली. आणि याही वर्षी काल्याची सेवा आपण ग्रामस्थ मंडळींनी माझ्यासारख्या अल्पज्ञानी पामराच्या वाटेला सुपूर्त केली. खरं तर मी गावचं लेकरू आहे आणि म्हणून जशी जमेल तशी तुम्हा सर्वांपुढं मला फक्त सेवा करायचे. आणि म्हणून सर्वांगाचे कान करून आजचं हे कीर्तन ऐका. 1 तास मी अभंगावरती चिंतन देणार आहे. म्हणून सर्वांगाचे कान करून ऐका. नितांत शुद्ध प्रेम करणारी मंडळी आपण आहात. तुम्हा सर्वांच्या सेवेसाठी मी जो अभंग निवडला तो तुकोबरायांचा आहे. आणि तुकोबरायांची खरं तर या अभंगामध्ये जी अनुभूती तुकोबराय सांगतात की भगवंत ज्या वेळेला गोकुळामध्ये प्रगट झाले त्यावेळेला आनंद मात्र सर्वांना झाला. पण एक सांगू का, एखादी गोष्ट आहे त्याचा आनंद सर्वांनाच होईल असं मात्र नाही आहे. एखाद्या शेजाऱ्यानं गाडी घेतली त्याचा आनंद सगळ्याच गल्लीला होतो का हो? तुम्ही हो नाही काही बोला ना. काही टेन्शन आहे का तुम्हाला? तुम्ही बोला ना. आणि एक खरं सांगू का, आज लोक महाराज स्वतःच्या दुःखानं दुःखीच नाही बाबा. खरं तर स्वतःच्या दुःखानं दुःखी नाही, पण समोरच्याचं सुखानं आजकाल लोक जास्त दुःखी. आज मला गाडी नाही याचं मला दुःख नाही, पण समोरच्याला का 4 व्हीलर गाडीमध्ये फिरतो याचं दुःख आहे. आज मला राहायला घर नाही याचं दुःख नाही, पण समोरचा का एवढ्या मोठ्या बंगल्यात राहतो याचं दुःख आहे. आज एखादा निवडणुकीत उभं राहायला तो पडला याचं त्याला दुःख नाही, पण समोरचा का निवडून आला याचंही दुःख आहे. खरं तर आजकाल प्रत्येक जण दुःखानं कुठल्या ना कुठला व्यापलेला आहे. पण गोकुळातले लोक म्हणतात अरे परमात्मा खरं तर गोकुळात अवतीर्ण झाला, पण आम्हाला मात्र सर्वांना आनंद झाला. आणि त्यांनी आनंद व्यक्त करताना सांगितलं, बाबा वाडा सोर वाडा, किती सांगू मी सांगू कुणाला, किती सांगू मी सांगू कुणाला, आज आनंदी आनंद झाला, आज आनंदी आनंद झाला. जय हो. सांगू मी सांगू कुणाला, किती सांगू मी सांगू कुणाला, आज आनंदी आनंद झाला, आज आनंदी आनंद झाला, आज आनंदी आनंद झाला. चला रंग उधळू चला,
किती सांगू मी सांगू कुणाला, आज आनंदी आनंद झाला. कारण अष्टमी गया मुनेच्या काठी गोकुळात तरले. गोड हसू गालात नाचू गाऊ तालात पैंजण तर तरले. कान दिसतो उठून गोपी आल्या नटून नव्या नवतीचा शृंगार केला. किती सांगू मी किती सांगू मी किती सांगू मी सांगू कुणाला. आजी आनंदी आनंद झाला, आजी आनंदी आनंद झाला, आजी आनंदी आनंद जय हो. गोपाल कृष्ण भगवान की सर्वांना आनंद झाला आणि तो आनंद उत्सव संपन्न करतायत. परंतु अरे जिथं भगवान आहे तिथं साक्षात लक्ष्मीला सुद्धा निवास करावा, लक्ष्मीला यावंच लागतं. पण लक्ष्मी एक दिवस देवाशी भांडायला लागली, म्हणे देवा खरं तर लोक सगळ्यात जास्त किंमत जर कुणाला देत असेल तर पैशाला आहे, मला आहे. आणि खरं सांगू का, आज लोक प्रेम करतात महाराज श्रीमंतावरती, पण एक खरं सांगू का, समाजामध्ये जीवन जगत असताना दोन प्रकारचे वर्ग आहेत बरं. आणि हे दोन प्रकारचे वर्ग असतात, एक आहे श्रीमंत आणि दुसरं आहे गरीब. पण गरीब ज्या वेळेला श्रीमंताकडे पाहतो ना, त्याला असं वाटतं की अरे वा, जगात सगळ्यात सुखी जर कोण आहे ना, आई पैशावाली लोक आहे. त्याला असं गरीबाला वाटत असतं. पण तुम्हाला एक वस्तुतः सांगू का, श्रीमंत आणि गरिबी हे दोन वर्ग जरी समाजात असले पण दोनही वर्गामध्ये अजिबातच फरक नाही. तुम्ही म्हणताल कसं, दोन वर्गातला मी फरक सांगते, फक्त सर्वांगाची कान करून ऐका. गरीब व्यक्ती 2-2 किलोमीटर अन्न मिळवण्यासाठी फिरत असतो. गरीब व्यक्ती 2-2 किलोमीटर अन्न मिळवण्यासाठी फिरत असतो, तर श्रीमंत व्यक्ती 2-2 किलोमीटर खाल्लेलं जिरवण्यासाठी फिरत असतो. हा श्रीमंत आणि गरिबीतला फरक आहे. कधीतरी गरीबाला जर एखाद्या कार्यक्रमाला जायचं ना दादा, आधीच प्रश्न आहे, अरे चाललो तर खरं पण अंगावरती काय घालू. श्रीमंताकडे घालण्यासाठी भरपूर आहे, अरे पण याच्यातला नेमकंच कोणता घालू यामध्ये ती कन्फ्यूज आहे. कधी कधी गरीबाच्या घरामध्ये काय खावं हा प्रश्न आहे, अरे श्रीमंताच्या घरामध्ये खाण्यासाठी भरपूर आहे, पण डॉक्टरने आम्हाला याच्यातलं नेमकंच काय खायला सांगितलं यामध्येच ती कन्फ्यूज आहे. म्हणून असू द्या बरं पैसा, पण पैसा असलं की पचवायला सुद्धा शक्ती लागते. नाही तर एका बाईला 10 लाखाची लॉटरी लागली, गावातली लोक म्हणले 100-150 रुपये हाजरीनं कामाला जाणारी बाई आणि हिला 10 लाखाची लॉटरी लागली. हे जर अचानक कळालं, बाई जागेवर जाईल. कुणाच्या तरी माध्यमातून व्यवस्थित समजून सांगण्यात गेलं पाहिजे. अरे पण सांगल कोण, म्हणे महाराज लोक पटून देण्यात पटायत असतात, म्हणजे लोक आम्हाला सोडित नाही. गावच्या महाराजाकडे गेले, म्हणे बाबा जाण जरा तुमच्या भाषेत व्यवस्थित समजून सांगा. महाराज त्या बाईच्या दारात गेली, इकडला तिकडला विषय झाला आणि महाराजांनी पुढचा प्रश्न केला, का बाई जर या दुष्काळ परिस्थितीमध्ये जर तुम्हाला 10 लाखाची लॉटरी लागली तर तुम्ही काय कराल. ती बाई म्हणे, बाई महाराज या दुष्काळात जर मला 10 लाखाची लॉटरी लागली तर 5 लाख मी तुम्हालाच देईल. ते महाराजच जागेवर गेलं. म्हणजे आम्हाला असं वाटतं पैसा सुख देईल, लेकरं सुख देईल, पण लक्ष्मी देवाशी बांधते. देवा खरं तर सगळ्यात जास्त किंमत जर जगामध्ये कोणाला असेल तर मला आहे. लोक पैशाला मान देतात. भगवान म्हणले कशावरनं, मला खरं तर पटवून दे तू की लोक तुझ्यावरती प्रेम करतात हे कशा पद्धतीनं. आणि मग तिनं सांगितलं, वरतून बघा बरं देवा खाली काही दिसतंय का, ऐका बरं लक्ष देऊन ऐका. भगवंतानं वरून खाली पाहिलं, लक्ष्मीजी माता आहेत आणि भगवान आहे. पाहतायत खाली तर त्यावेळेला एक व्यक्ती मेलेला आहे आणि आजूबाजूचे सगळे लोक रडत होते. म्हणजे दिसलंय का देवा, हो दिसतंय म्हणे मला. परंतु ज्या वेळेला स्मशानामध्ये ते प्रेत घेऊन निघाले ना, तर जाता जाता लक्ष्मीने एवढा पैशाचा वर्षाव केला, पैशाचा पाऊस पडायला लागलं. हे लोकांनी पाहिलं आणि बाजूचे पाठीमागचे पुढचे होते ना, हे महाराज रडायचं सोडून दिलं आणि ते पैसे घ्यायला पळाले. सगळेजण पैसे गोळा करतायत. भगवंताला सांगते रुक्मिणी, बघा बघा किती प्रेम लोक माझ्यावरती करतात. अहो इथं प्रेताचा सुद्धा विचार करायला तयार नाही. बाकीचे म्हणले, हे मागचे पुढचे गोळा करतात, आपल्यालाही भेटलं पाहिजे. भजनी मंडळांनी टाळ ठेवून दिले, तेही पैसे गोळा करायला. पकवाजेवाल्यांनी पकवास ठेवून दिला, तेही पैसे गोळा करायला. पेटीवाल्यानं पेटी ठेवून दिली, म्हणजे सगळेच पैसे गोळा करायला लागले. खांदेकरी म्हणले, आपण काय उक्त घेतलं का, म्हणे चला आपल्याला पण भेटला पाहिजे. त्यांनी प्रेत ठेवून दिलं, तेही पैसे गोळा करायला, सगळे पैसे गोळा करायला लागले. परंतु रुक्मिणी म्हणू लागली, बघा बघा देवा, अहो किंमत किती, मला
प्रेत पडलंय खाली तरी सुद्धा लोकांना त्याची चिंता नाही, पण सगळे प्रेताला खाली ठेवून देखील पैसा गोळा करतायत. पण भगवान म्हणले ऐक लक्ष्मी, फार अभिमान मात्र तुला करायची गरज नाही. अगं तुला किंमत आहे हे मला नक्की माहिती आहे, पण तुला किंमत तोपर्यंत आहे की जोपर्यंत त्यांच्यामध्ये मी आहे. एकदा की अरे ज्या लोकांना बाजूच्यांना किंमत आहे, पण जो प्रेतावरती प्रेत रूपानं झोपलेला आहे त्याला आहे का तुझी किंमत? त्याला उठून दाखव बरं, पैसे गोळा करेल का तो? खरं तर त्यावेळेला लक्ष्मी म्हणली हो देवा, खरं तर तुमच्यामुळे मला किंमत आहे. आणि म्हणून लक्ष्मीचा निवास मात्र खरं तर त्या ठिकाणी व्रजभूमीमध्ये आहे. एवढा आनंद उत्सव माझ्या व्रजवासियांनी संपन्न केला. अरे कान्हाजीचा जन्म झाला तर महाराज विचार जर केला तर राम आणि कृष्ण हे दोन अवतार आहे, पण माझ्या कृष्ण कन्हैयाचं जे चरित्र आहे तेच फक्त काल्याच्या कीर्तनात वर्णन करायचंय. आणि संतांनी तर आजच्या कीर्तनात आम्हाला मर्यादाही घालून दिल्या, त्यात जर कोणत्या असेल चरित्र ते उच्चारावे, 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 उच्चारावे, चरित्र ते उच्चारावे, चरित्र ते उच्चारावे. केले देवे गोकुळी, केले देवे गोकुळी, आता भवता घरी उच्च नीच अधिकारी. भवता घरी चरित्र उच्चारावे, केले देवे गोकुळी, केले देवे गोकुळी, चरित्र उच्चारावे, केले देवे गोकुळी, केले देवे चरित्र ते उच्चारावे, केले देवे गोकुळी. भगवंतानं गोकुळामध्ये जे चरित्र केलं खरं तर ते आज आपल्याला काल्याच्या कीर्तनात वर्णन करायचे. तुम्हाला एक खरं सांगू का, सर्वसामान्याचं चरित्र असतं. एखाद्या वेळेला गावातला एखादा व्यक्ती एखाद्याच्या घरी यावा आणि त्यानं सांगावा हो पहिले माझे दिवस फार बिकट परिस्थितीचे होते हो, खूप आईवडिलांनी कष्ट केलं, लहानची मोठं केलं, मला शिकवलं आणि मी या पदाला प्राप्त. त्यानं सगळं सांगत बसावं. आज सांगितलं, पुन्हा उद्या आला, त्यानं तेच गाणं चालू केलं. तिसऱ्या दिवशी आला, तेच गाणं चालू केलं. अगदी त्याला 2-3 दिवस बरं वाटलं, पण 5व्या दिवशी त्यानं त्याला पाहिलं आणि बायकोला म्हणलं त्याला सांग बरं मला घरी नाही म्हणून. म्हणजे ते आपलं चरित्र आहे की वेळोवेळी ऐकावं वाटत नाही. पण आजपर्यंत मला असं वाटतं जेव्हापासनं वारकरी संप्रदाय चालत आला तेव्हापासनं काल्याच्या कीर्तनामध्ये इतरत्र दुसरं चरित्र न वर्णन करता फक्त काल्याचं कीर्तनाच्या दिवशी माझ्या श्यामसुंदराचं चरित्र. मग एवढे दिवस झाले आपल्याला कधी असं झालं का नाही ऐकलं होतं आम्ही आता मागच्या वर्षी काल्याच्या कीर्तनात, आता या वर्षी मात्र वेगळं सांगा असं वाटतं का? कधी अजिबात नाही. कारण भगवंताचं जे चरित्र आहे ते चरित्र ऐकल्यानंतर आपल्या अंतकरणामध्ये भगवंताची भक्ती जागृत होते. विठ्ठल विठ्ठल आणि म्हणून खरं पाहिलं तर श्यामसुंदरानं जन्माच्या अगोदरच चरित्र सुरुवात केली. जन्माच्या अगोदरपासनं भगवंताच्या चरित्राला सुरुवात आहे. एक दिवस आईनं खरं तर विनंती केली होती, बाळा माझ्या घरी तू अवतीर्ण व्हावं, माझ्या पोटी तू प्रगट व्हावं. आणि अष्टममूर्ती रूपानं भगवंतानं आईला दर्शन दिलं होतं. तमद्भुतम बालकमं भूतेक्षणं चतुर्भुजं शंख गदार्यदायुधं श्रीवत्सलक्ष्मं गलशोभिकौस्तभं पीतांबरसांद्रपयोदसौभगं. पण आईनं सांगितलं होतं बाळा मला तुझं बालरूप हवंय. आणि म्हणून ज्या वेळेला देवकी मैयाच्या गर्भामध्ये माझे श्यामसुंदर आहे ना त्यावेळेला देवकीचे तेज दिसे जैसा सूर्य, देवकीचे तेज देवकीचे तेज दिसे जैसा सूर्य. माझ्या अनेक मायमावल्या इथं बसल्या बरं. मायमावल्यांनो बाळ पोटामध्ये असताना
हे बाळ नेमकं कसल्या गुणांनी आम्हाला प्राप्त होणार आहे हे आईच्या मुखारविंदावरनं कळत असतं. माझ्या आऊसाहेबांना ज्या वेळेला दिवस गेले आणि काही दासींनी विचारलं होतं, आऊसाहेब तुम्हाला दिवस गेले पण आमचा पुढचा प्रश्न असा आहे की तुम्हाला कशाचे डोहाळे लागले. कल्पनाताई त्या आऊसाहेबांनी सांगितलं होतं, शब्द ऐकले, हाताच्या मुठी आवळ्या, चेहरा लालभुंद झाला आणि आऊसाहेब सांगतात, मला असं वाटतं हातामध्ये तलवार घ्यावी, घोड्यावरती टांग टाकावी आणि ज्यानं कुणी माझ्या आई बहिणींची आबरू लुटली त्याचं शिर धडा वेगळं करावं, हे मला असं वाटतं. हे माझे डोहाळे. पण आजकालच्या आमच्या आऊसाहेबांचे डोहाळे, कुणाला ढेकळं खावे वाटतात, कुणाला भीतीचे पोपडे खावे वाटतात. मावल्या हो, ढेकळानं भीतीच्या पोपड्यानं राजे नाही बरं, ढेबरे पोरं जन्माला येतात. असे कसे डोहाळे कामाचे नाही, पण आऊसाहेबांचे डोहाळे. आणि म्हणून तर किंमत केली दुधाची तुझ्या आईची जागा, किंमत केली दुधाची तुझ्या आईची जागा, झाला महाराष्ट्राचा राजा शिवाजी राजा ग, झाला महाराष्ट्राचा राजा शिवाजी राजा, झाला महाराष्ट्राचा राजा शिवाजी राजा ग, झाला महाराष्ट्राचा राजा शिवाजी राजा ग. किंमत केली दुधाची तुझ्या आईची जागा, किंमत केली दुधाची तुझ्या आईची जागा, झाला महाराष्ट्राचा राजा शिवाजी राजा ग, झाला महाराष्ट्राचा राजा शिवाजी राजा ग, झाला महाराष्ट्राचा राजा शिवाजी राजा ग, झाला महाराष्ट्राचा राजा शिवाजी राजा ग. गर्भधारणा केल्यानंतर माझ्या आऊसाहेबांनी योग्य संस्कार केले आणि म्हणून यशवंत प्रजा ही तदक्ष राजा जन्माला आला आणि त्यांचं नाव होतं शिवछत्रपती. 18 प्रगड जातीचे मावळे एकत्र करून छत्रपती शिवाजी महाराजांनी हे स्वराज्य निर्माण केलं. पण यासाठी आऊसाहेबांचे संस्कार मात्र फार योग्य होते. ऐका बरं, छत्रपती शिवाजी महाराज ज्या वेळेला खरं तर जन्माला आले, आऊसाहेबांनी त्याला पाळण्यामध्ये घातलं एक दिवस आणि झोका देऊ लागले. आजकालच्या आमच्या आऊसाहेब बाळाला पाळण्यामध्ये घालतात काहीतरी पुराणातले गाणे, नको ते गाणे गाण्यापेक्षा गायचं असेल तर फार झालं तर सुंदर पाळणा गावा, एखादा अभंग गावा, त्या लेकराला झोळीत टाकतात, हाड गाई हाड गाई, ते आयुष्यभर आपलं हाडहाड करत राहतं महाराज. अरे असं गाण्यापेक्षा लेकराला पाळण्यात घालावं, कधीतरी प्रेमानं म्हणावं की पहिल्या दिवशी जन्मले बाळ, कळ सोन्याचा देते डहाळ, कृष्ण जन्मला कंसाचा काळा, जो बाळा जो रे जो, दुसऱ्या दिवशी दुसरा रंग, रूप सावळे गोरस रंग, जसा झळकतो आरशाचा भिंग, जो बाळा जो रे जो. आऊसाहेबांना गोड गोड पाळणे गावे बाळाला झोळीमध्ये टाकल्यानंतर. पण ऐका बरं, आऊसाहेब दासीला सांगते, बाई मला काहीतरी काम आहे म्हणून विशेष करता मी बाहेर चालले, बरं माझं बाळ झोपलंय झोळीमध्ये आणि जर यदा कदाचित मी गेल्यानंतर, ऐका बरं तुमच्यासाठी फार महत्त्वाचं आहे, मी गेल्यानंतर जर माझं बाळ उठलं ना तर त्याला खेळवण्याचा प्रयत्न कर, पण स्वतःचं दूध मात्र, आणि तिलाही छोटंसं बाळ होतं, पण तुझं दूध मात्र पाजू नको. बाळ अगदी त्या ठिकाणी गेल्यानंतर झोपलेलं आहे आणि थोड्या वेळानं राजे उठले, पण ती शांत करण्याचा प्रयत्न करते, पण राजे मात्र शांत होईना. पुढची स्टेप तिनं गाठली की तिलाही छोटंसं तानं बाळ होतं, त्यामुळं मातृत्व होतं आणि ती स्वतःचं स्तनपान राजांना करू लागली. स्तनपान ज्यावेळेला राजा करतो आहे, राजे प्रसन्न झाले, खुश झाले. पण आऊसाहेब बाहेरून आल्यानंतर विचारलं, कागा दासीला विचारलं, उठला होता का माझा राजा? हो आऊसाहेब उठला होता. काय केलं तू? काही नाही आई, त्याला मी माझं दूध पाजलं, खूप खिळवण्याचा प्रयत्न केला पण राजे शांत झाले नाही ना, म्हणून पुढचा निर्णय घेतला की माझं दूध पाजलं महाराज. आऊसाहेबांचा चेहरा लालबुंद झाला आणि आऊसाहेब तिच्यावरती कडाडले, अगं का तुझं दूध माझ्या लेकराला पाजलंस? त्यावेळेला आऊसाहेबांनी हात जोडून सांगितलं, खरं सांगू का, तुझ्या मातृत्वाचा तिरस्कार मला क्षणभर सुद्धा नाही, पण जर यदा कदाचित माझा राजा जर तुझं दूध पिला, पायाला धरलं, गरगर गरगर फिरवलं, मुखातलं दूध बाहेर, पोटातलं दूध बाहेर काढलं आणि तिला सांगितलं, जर तुझं दूध माझा राजा पिला
तर माझा राजाला खरं तर हे स्वराज्य घडवायचंय, स्वराज्याचं रक्षण करायचंय, आणि तुझं जर दूध माझ्या राजाच्या पोटात असेल तर हा अगदी दासीसारखं काम करेल, दास्यत्वासारखं काम करेल. मला दास्यत्व करणारा नाही तर या महाराष्ट्राचं रक्षण करणारा राजा जन्माला घालायचंय. आणि म्हणून खरं तर छत्रपती शिवाजी महाराजांनी हे स्वराज्य निर्माण केलं असेल तर याला कारण फक्त भगवतीचा आशीर्वाद आहे. कारण जेव्हा महाराष्ट्र धोक्यात होता तेव्हा वाली कुणी नव्हता, अवतार घेता शिवबा ठरला आमचा तो दाता. जिजाऊच्या पोटी जन्म घेऊन शान वाढवली शिवनेरीची अंबा, भवानीच्या आशीर्वादानं चमकली तलवार शिवरायांची. आई भवानीचे उपकार हर हर महादेव ललकार. आई भवानीचे उपकार हर हर महादेव ललकार. आणि गाजली गाजली माझ्या शिवबाची तलवार, आणि गाजली गाजली माझ्या शिवबाची तलवार. आई भवानीचे उपकार, आई भवानीचे उपकार हर हर महादेव ललकार. आणि गाजली गाजली माझ्या शिवबाची तलवार, आणि गाजली गाजली माझ्या शिवबाची तलवार. आला हो शिव हा काल, आला हो शिव हा काल, घ्यावया शिवबाची होणार. आई भवानीचे उपकार, आई भवानीचे उपकार हर हर महादेव ललकार. आणि गाजली गाजली माझ्या शिवबाची तलवार, आणि गाजली गाजली माझ्या शिवबाची तलवार. जय हो छत्रपती शिवाजी महाराज की जय. तर आम्हाला राजांप्रती स्वाभिमान असला पाहिजे. आज आम्ही मुक्तपणे कथा कीर्तन करू शकतो, तुम्ही आम्ही बसू शकतो, ऐकू शकतो. हे उपकार जर कोणाचे असेल तर माझे शिव छत्रपती शिवाजी महाराजांचे. आणि म्हणून आई भगवतीचा आशीर्वाद त्यांच्या पाठीशी होता. पण माय तुम्हाला विनंती आहे बरं, मायबापांना दोघांनाही विनंती, तुम्ही लेकरांसाठी संपत्ती कमवत असताना फक्त संपत्ती कमवण्याच्या भानगडीत पडू नका, तर त्या संपत्ती बरोबर संस्कारही कमवा. तुम्ही लेकरासाठी फक्त संपत्ती कमवाल तर आम्हाला म्हणावं लागेल शेवटच्या क्षणाला, बाळा की मी तुझ्यासाठी जीवन जाळीले रे बाळा, तू नाही पाणी पाजिले. मी तुझ्यासाठी जीवन जाळीले रे बाळा, तू नाही पाणी पाजले. आणि म्हणून मायबाप तुम्ही कथा कीर्तनाला येता. मला एक सांगा बरं, आपल्या भोकर गावची संख्या किती गणू भाऊ? 9,000. बरं, हे कीर्तनाला किती लोक असतील? मी मान्य करेल की ज्याचे त्याचे कामं ज्याच्या त्याच्या, अरे वर्षातले फक्त 7च दिवस आपल्याला द्यायचे, पण याही मंडळीमध्ये माझे तरुण बांधव किती आहे कीर्तनाला. बरं, आजचा दिवस हा आमच्यासाठी महत्त्वाचा आहे. आणि खरं तर या परमपवित्र दिनी तर काय कोणी कामाला कुठं बाहेर जाणारच नाही, नोकरीला असतील तो भाग सोडून द्या, पण बोटावरती मोजण्या इतके फक्त माझे तरुण बांधव या धर्ममंडपात असेल. पण खरं तर आजकाल सुदाम बाबा एवढी विशेषता वाटते कधी कधी की आमचे तरुण पोरं या सांप्रदायिक क्षेत्रामध्ये काय येत नसावे, आणि त्यांनी खरं तर येणं गरजेचं आहे. आम्हाला संतांनी सांगावं की तरणा भाग्यवंता, तरणा भाग्यवंता, नटे हरी कीर्तनात, 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 नटे हरी कीर्तनात.
बघा ना, तर तरुण पोरांनी आज संप्रदायामध्ये येण्याची गरज आहे. आणि तुम्हाला एक सांगू का माय माऊल्यांनो, या धर्ममंडपातले संस्कार जर आपल्या लेकरावरती कधी असतील ना, भविष्यात जर पोराला कधी वाईट वागण्याची इच्छा झाली तर त्याचे संस्कार तुला जागृत करतील. अरे तू जर असा वागला तर माऊली काय म्हणतील, तुकोबा काय म्हणतील, ही संस्कार त्याला जागृती दिल्याशिवाय राहणार नाही. आणि म्हणून खरं तर आम्ही या सांप्रदायिक क्षेत्रामध्ये माझ्या तरुण बांधवांनी आलं पाहिजे. आज गणूभाऊसारखे तरुण पोरं जर या नियोजनामध्ये असतील तर माझ्या भगवतीला सुद्धा किती आनंद वाटेल. आणि नक्कीच खरं तर तुम्हाला टोळकी करून उभं राहणारे पोरं, गोवा मावा खाणारे, दारू पिणारे पोरं अशी खरं तर या मार्गाला जाणार नाही. खरं तर म्हणून आम्हाला या शुद्ध सांप्रदायिक विचाराची आज नितांत गरज आहे. मला कधी खरंच आनंद वाटतो की आपलं गाव सोडं हो, पण मी ज्याही वेळेला नांदेडला जाते मला अनेक आपले गावातले मंडळी आहे, आमचे स्टेटस बघत असतील, आमचे जुरंगे मामा आहेत, ही मंडळी बघतात की आम्ही ज्या वेळेला तिकडं जातो ना, आता आपलं 9,000 लोकसंख्येचं गाव आहे. तुम्हाला माझंही खोटं वाटत असेल तर यूट्यूबला कधीतरी तुम्ही सर्च करा, आरतीताई शिंदे कीर्तनं तुम्हाला कथा पाहायला मिळतील. मी राहेर तिकडं नांदेड जिल्ह्यामध्ये कथा करते, दुपारचा टायमिंग असतो 2 ते 5. पण गावाची लोकसंख्या जे राहेर गाव आहे माझं अतिशय प्रिय की जिथं मी 2 वर्ष झाले कथा करते, अगदी फक्त 1800च लोकसंख्येचं गाव आहे. बरं पिकं म्हणावं ना तर माऊली अक्षरशः सोयाबीनीशिवाय दुसरं पिकच नाही पवारदादा, कुठलंच पीक नाही. पण तरीसुद्धा एवढे गरिबी लोक असतात की त्यांच्या लाख रुपयाच्या पंक्ती रोजच्या एवढ्या 4-4, 5-5 हजार लोकांना अन्नदान आहे. आणि कथेला पब्लिक जर काय असेल तर 3 ते 4 हजार लोक कथा कीर्तनाला असतात. म्हणजे त्यांना वेळ आहे म्हणून नाही, अरे वर्षातले 7 दिवस म्हणजे ही चार्जिंग आहे, आपल्या बॅटऱ्या चार्जिंग करण्याचं हे साधन आहे. आणि मग वर्षभर आपल्याला जसं करायचं आहे तसं चालणारच आहे. पण खरं तर आज तरुण पोरं संप्रदायात येणं गरज. आणि पोरं आले ना महाराज कथा कीर्तनाला, ते इतके विस्कटलेले विचाराचे असतात ना, जर नाही मन लागलं की आपला मोबाईल काढणार, लगेच त्यांची चॅटिंग चालू होणार. आणि बरं केली तर करू द्या ना, पण त्यांची चॅटिंग काय, गेलते का कीर्तनाला, गेलती का महाराज काय म्हणाले तुकोबा, ह्या चॅटिंग अजिबात नाही. जसं एका पोरानं एका पुरीला SMS केला होता, हे प्रिये तू जर झोपली असशील तर माझ्यासाठी स्वप्न पाठव, तू जर रडत असशील तर माझ्यासाठी अश्रू पाठव, तू जर हसत असशील तर माझ्यासाठी हास्य पाठव. पण ती मुलगी संत संगतीतली होती, ती म्हणे अय सख्या अरे अय सख्या मी भांडे घासते खरकाटं पाठवू का. ही अवस्था आजच्या तरुणींची. आज आम्ही नको तिथं वेडे झालो. मोबाईलचं तर पोरांना आजकाल एवढं वेळ लागलं ना, माय मावल्यावर खरं सांगा बरं, याच्या आधी जर लेकरं कधी आपले रडायला लागले त्याही वेळेला मोबाईल फार नव्हते. जर लेकरं रडायला लागले तर आई काय द्यायची बरं, पिठाचा उंडा असं काहीतरी खेळायला द्यायची. पण आज जर लेकरं रडायला लागले तर वाणी नाही काय देतात बरं आया, मोबाईल. आणि ती मोबाईल महाराज बालपणापासून एवढं मोबाईलचं नादी होऊन जातं, अगदी कथा कीर्तनात आले तरी त्याला स्वतःची शुद्ध राहत नाही. ही गेम बघन, ती गेम बघन, हे बघल ते बघल. बरं त्या गेमीसुद्धा अशा नको त्या आल्या. ती PUBG आली होती मध्ये, एक जण तर PUBG खेळत बाथरूमला गेलं, जाताना सरळ पण येताना वाकूनच बाहेर आलं. बायकोला वाटलं बाई याला चिकनगुन्या कोरोना तर नाही झाला. तिनं 3 डॉक्टर बोलवले, कुठल्याच डॉक्टरला मिळ नाही. 4थ्या डॉक्टरनं सांगितलं चिकनगुन्या नाही कोरोना नाही, त्या PUBG गेमच्या नादामुळं पॅन्टीचं बटन शर्टाच्या बटनात अडकलं म्हणून वाकले, बाकी दुसरं कारणच नाही. आज आम्ही खरं तर नको तिथं वेडे झालो, पण वेडच व्हायचं असेल संतांनी म्हणावं की वेडा झालो वेडियांच्या गावा गेलो, वेडियांच्या गावा गेलो, वेडियांच्या गावा गेलो. वेडा झालो जय हो. वेडियांच्या गावी गेलो, वेडियांच्या गावी गेलो, वेडियांच्या गावी गेलो. गावा गेलो. म्हणून वेडच व्हायचं असेल तर नको त्या गोष्टीमध्ये वेड होण्यापेक्षा तरुण बांधवांनो, खरं तर मी एक बहीण म्हणून तुम्हाला माझी अंतःकरणपूर्वक विनंती असेल, तुम्ही इथं आल्यावर कथाकार कीर्तनकार होण्याची इच्छा असेल तर नक्की व्हा. पण नाही ते शक्य झालं तर किमान चांगला माणूस तरी होण्याचा प्रयत्न करा. व्यसनाच्या आहारी मात्र जाऊ नका. कथा कीर्तनाच्या माध्यमातून ज्यावेळेला महाराष्ट्रभर फिरतो ना महाराज, अक्षरशः कधी एवढं वाईट वाटतं. त्या दिवशी माझं कासार खरवंडीला कीर्तन होतं या गणपतीमध्ये, आणि अगदी 14च वर्षाचं पोरगं माझ्यासमोर बसलेलं होतं. त्याचा चुलता म्हणलं अय ऐकलं का ताईचं कीर्तन आज. त्यानं फक्त मान हलवली कीच ते उठून गेलं. मी त्याच्या चुलत्याला म्हणलं मावल्या एक करता का, थोडीशी जागा पाठीमागं कमी, अजून अर्धा पाऊण तास सेवा करायची आपल्याला, मंडपही थोडासा काढलेला आहे, त्यामुळे जागा आहे ती
सरकून घ्या, इथपर्यंत जागा आहे ना, सगळ्यांनी पुढं तय्या तय्या, या सगळ्यांनी लवकर लवकर पुढं सरकून घ्या, म्हणजे पाठीमागून येऊन बसणारी शांततेनं बसतील. विठ्ठल 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 बोला पुंडलिक वरदा विठ्ठल श्री ज्ञानदेव पंढरीनाथ भगवान की, माऊली ज्ञानेश्वर महाराज की, जगद्गुरु तुकाराम महाराज, गोपाल कृष्ण भगवान, जगदंबा माता की. विठ्ठल 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 विठ्ठल. चुलता त्याला म्हटलं ऐका ना, इकडे लक्ष द्या तुम्ही, ते सरकणारे सरकतील, फक्त मावल्या आपापसात बडबड करू नका. तो चुलता म्हणला, त्या पोराला ऐकलं का आणि ते लगेच उठून गेलं. आणि मग मी त्यांना म्हटलं का हो तुम्ही फारच दारावरून विचारलं हो. ती म्हणे ताई हे 14च वर्षाचं आहे पण रोज दारू पितं म्हणे, सकाळी पिलं की संध्याकाळी पाहिजे म्हणजे पाहिजेच. पण ते पोरं बोलत होते म्हणे, आरती ताईचं ऐकलं का तू कीर्तन? हो र म्हणे, ताईनं फार सुंदर सांगितलं, पण काय करावं म्हणे, दारूच्या बाजूला होणं आता अशक्य वाटतं रे मला. माऊली तुम्हाला काय दुःख सांगू, ती माऊली, त्या माऊलीला असं वाटलं, त्या पोराच्या आईला, घरचे लोक म्हणले अरे ताईनं बोलवलं तुम्हाला. तिला वाटलं आता स्वयंपाक झाला वगैरे. मी तर खरं कौतुक केलं त्यांच्या स्वयंपाकाचं, म्हणजे खूप सुंदर बिचारीनं मान सन्मान केला. पण नंतर मी त्यांना म्हणलं का हो ताई मुलगा तुमचाच होता का? हो म्हणे ताई माझाच आहे. आणि मग ते चुलता पुन्हा म्हणला हो ताई फार दारू पितो, मी त्याला खूप समजून सांगण्याचा प्रयत्न केला पण पोरगा ऐकत नाही. असं म्हणलं की त्या माऊलीच्या टचकन डोळ्यात पाणी आलं. मला एवढं वाईट वाटलं त्या माऊलीकडे बघून. आणि म्हणून नंतर पश्चाताप करण्यापेक्षा, रडत बसण्यापेक्षा, उतारवायला पोरं सेवा करत नाही, वेगळे राहतात असं म्हणत बसण्यापेक्षा, अरे कुठंतरी त्यांना हे सांप्रदायिक शुद्ध संस्कार त्यांच्यावरती असू द्या. नाहीतर आजकाल आपल्याला तंबाखू, गोवान, मावान, दारू पिणारे पोरं नको तू धिंगाणा घालणारे पोरं आज गावामध्ये पाहायला मिळतील. आणि म्हणून माझी अंतकरणपूर्वक एक बहीण म्हणून, गावची कन्या म्हणून तुम्हा सर्वांना विनंती आहे की हे परमार्थिक संस्कार आज बघा ना, इथं माझे तरुण बांधव आहेत अनेक टाळ घेऊन, यांच्याकडे बघितलं की खरं समाधान वाटवून यांच्याप्रती मी सर्वांप्रती एकच म्हणेल की धन्य माता पिता तयाची या, हा धन्य माता पिता तयाची हो, धन्य माता पिता तयाची या, धन्य माता पिता तयाची या, आपुली आई दासे जगता, धन्य माता पिता तयाची या, धन्य माता पिता पिता तयाची यांच्याप्रती आपण नक्की म्हणून. बरं असं काही नाही, बरं या क्षेत्रात आलं म्हणजे लोक बोलत नाही, नाव ठेवत नाही, सगळ्या गोष्टी आपल्याला सहन करतच पुढं चालणं आहे महाराज. तुम्ही कसंही राहावं या जगामध्ये, लोक नावच ठेवत असतात. चांगलं कर्म करणाऱ्यालाही नावं ठेवतात, वाईट करणाऱ्यालाही नावं ठेवतात. तुम्ही पहा एखाद्या गावातला महत्त्वाचा व्यक्ती असावा आणि गावात महाराज त्या ठिकाणी जाणाऱ्या येणाऱ्या रस्त्याला, त्याच्या गल्लीच्या रस्त्याला जर खड्डे पडले आणि ते जर बुजवलं ना महाराज त्यांना स्वतःच्या स्वखर्चानं, लोक 4-2 म्हणतील हो चांगलं केलं, पण बाकीचे काही विरोधक म्हणतील काय त्याला निवडणुकीला उभं राहायचं असेल म्हणून काटाटोपे. म्हणजे समाजामध्ये वावरणं एवढं खरं तर सोपं नाही. काही ना काही लोक कुजबूज करत राहणारे, पण समाजाकडे लक्ष देऊ नका. हा जर वेळ खरं तर संतांनी यांच्यासाठी खर्च केला असता, माझ्या मीराबाईच्या परमार्थामध्ये जर मीराबाईनं समाज काय म्हणेल याचा विचार जर केला असता तर त्या पदाला नसत्या प्राप्त झाल्या. म्हणून समाजाचा काय विचार करायचा आहे, पण हे मात्र नक्की आहे की हे आपलं आत्मउद्धाराचं साधन आहे. आणि म्हणून जास्तीत जास्त तरुणांनी आज या संप्रदायामध्ये यावं. खरं तर या संप्रदायाची सेवा होईल तेवढी आम्ही कथा कीर्तन श्रवण करावे. हे संस्कार आम्हाला जीवनभर काम येणार आहे. चला, माझा महत्त्वाचा मुद्दा असा होता की देवकीचे तेज दिसे जैसा सूर्य, कारण भगवंत खरं तर उदरामध्ये आहे. आणि बरोबर भगवान परमात्मा बुधवार दिवस अष्टमी तिथी आणि भगवान परमात्माचं रात्रीच्या 12 वाजता खरं तर प्रागट्य झालं. सर्वांना त्या ठिकाणी महाराज देवादिकांना ही बातमी कळाली आणि सर्वजण मनोमनी भगवंताचा जयघोष करतायत की गोपाल कृष्ण भगवान की. 12 राहिला नाही, पण
बाबाच्या डोळ्यात मात्र पाणी पाहिलं. वसुदेवजीला सांगितलं, बाबा माझा जन्म झालाय पण तुम्हाला आता रडायचं कारण नाही. याचं कारण की नंदाच्या, तुम्हाला रडू जर माझ्यासाठी येत असेल तर मी तुम्हाला सांगतो की नंदाच्या घराला मजनी गोकुळाला. आणि वसुदेवजीनं खरं तर पाठीमध्ये घातलं. आपल्या सर्वांना माहिती, सगळे प्रहारेकरी झोपी गेले, हातामध्ये हातकड्या, पायामध्ये बेड्या, त्या खुल्ल्या गेल्या. पाठीमध्ये घातलं, श्यामसुंदराला घेऊन निघाले. दुही थड्या भरून वाहणारी नदी, पण माझ्या श्यामसुंदराचं चरणस्पर्श झाल्याबरोबर यमुना मैया दुभंगली आणि खरं तर जाण्यासाठी रस्ता दिला. व्रजभूमीमध्ये खरं तर गोकुळामध्ये माझ्या श्यामसुंदराला पोहोच केलं. परंतु यशोदेसमोर जी कन्या जन्माला आलेली तिला त्या नंद वसुदेवांनी घेतलं आणि छोटीशी बालक खरं तर यशोदा महाराणी समोर ठेवलेले, पाठीमध्ये घालून पुन्हा निघाले. पण 80 वर्षाच्या वयामध्ये नंद बाबांना खरं तर पुत्र संतान नाही, यशोदेला संतान नाही. आणि झालंही कळालं. नंदा सुनंदांनी थाली बेलनं घेऊन आनंद व्यक्त केला आणि नंद बाबाला जाऊन सांगतात, नंद बाबा बधाई हो, बधाई हो, बधाई, आपको लाला भयो है. सगळ्यांनी तो नंद उत्सव, अरे पण हा आनंद सगळ्यांना उपभोगता यावा आणि म्हणून यमुनेवरती नेलं, स्नान केलं. आणि ऐका बरं, तुमच्यासाठी महत्त्वाची सांगेल मी तुम्हाला. खरं तर व्रजभूमी ही सर्वश्रेष्ठ भूमी आहे आणि त्या भूमीमध्ये भगवंताचं जे चरित्र घडलं, आजही मथुरेमध्ये गेल्यानंतर, अगदी तिथं गेल्यानंतर त्या कारागृहात असल्यासारखं आपल्याला जाणवतं. भगवंताचं जे जन्मस्थळ आहे तिथंही आपल्याला महाराज असं मिलिटरीतले लोक थोडासा वाद चालू आहे, त्यामुळं आजही ते मिलिटरीतले जवान सेवा करतायत त्या ठिकाणी. परंतु तिथं गेल्यानंतर आपल्याला साक्षात दर्शन होतं की याही मथुरेमध्ये खरंच भगवंताचं इथंच प्रागट्य झालं. एवढं सुंदर भूमी आणि श्रीधाम वृंदावनमध्ये भगवंतानं ज्या लीला केल्या, आजही त्या क्षणाला ज्या लीला केल्या, आजही त्या लीलेचं खरं तर आपल्याला दर्शन मात्र भगवंताचं होतं. आणि व्रजभूमीतले लोक आजही मान्य करतात की आजही आमचा श्यामसुंदर. तिथं दुपारच्या वेळेला कुठलेच मंदिरं चालू नसतात. तुम्ही दर्शनाला गेलात ना, 12च्या पुढं तुम्हाला एकही मंदिर 5 वाजेपर्यंत उघडं सापडणार नाही. आपण जर एखाद्याला म्हणलं ना रे काय निवांतच होतं उघडं ठेवायला, ते म्हणतात नाही नाही अभि ठाकूरजी सो रहे हैं. म्हणजे एवढी काळजी, एवढं प्रेम ब्रजवासी संत करतात. आणि खरं तर माझा मानस आहे की या मे महिन्यामध्ये शक्यतो, तशी बातमी देईलच मी पुन्हा, पण मला व्रजभूमीमध्ये जाऊन कथा करण्याची फार इच्छा आहे. जे आपले प्रेमाचे मंडळी आहेत, एक काहीतरी इन्कम पैसा म्हणून जायचं नाही मला, पण बस तिथं जाऊन माझा मानस आहे, संकल्प आहे की ह्या ट्रिपा आणि हे ते नियोजन आपल्याच्यानं अशक्य असतं. मला काही गोष्टी लोकांच्या ऐकवल्या जात नाही, त्यामुळं थोडंसं कठीण वाटतं. पण चला, एक माझा संकल्प आहे, या संकल्पनेसाठी मला तर भागवत करायचं आहे वृंदावनला. जर कुणाला यायचंच असेल तर मला जाण्याची जर डेट निश्चित झाली तर मी आमच्या दादांना कळविल, त्यावेळेला नक्की दादांजवळ यायचं, त्यांनी नावं द्या. पण असो, कान्हाजीला त्या ठिकाणी महाराज गोकुळामध्ये पोहोच केलं. आणि माझी कान्हाजी ज्या वेळेला गोकुळामध्ये पोहोच झाले, नंदबाबाला सुंदर पद्धतीनं स्नान घातलं आणि स्नान घातल्यानंतर डोक्यामध्ये पगडी वगैरे सुंदर कपडे परिधान केले, नंदबाबाचा शृंगार केला. आणि जशी व्रज भूमीमध्ये बातमी कळाली की अरे प्रत्यक्ष गोकुळामध्ये भगवंत अवतीर्ण झाले, त्यावेळेला गवळणी मात्र नटून थटून एकमेकीला सांगतायत की गवळण म्हणती, गवळण म्हणती, गवळण म्हणती, गवळण म्हणती, गवळणीला पुत्र झाला यशोदेला, पुत्र झाला यशोदेला, पुत्र झाला यशोदेला, पुत्र झाला यशोदेला. पुत्र म्हणती, गवळण म्हणती, गवळण म्हणती, गवळण म्हणती, गवळण म्हणती, गवळणीला पुत्र झाला यशोदेला, पुत्र झाला यशोदेला, पुत्र झाला यशोदेला, यशोदेला. पुत्र झाला यशोदेला, पुत्र झाला यशोदेला. आनंदानं सगळ्यांनी गोकुल में भगवान, गोकुल में भगवान प्रकट भये, गोकुल में भगवान प्रकट भये, गोकुल में भगवान. ओ गोकुल में भगवान, गोकुल में भगवान प्रकट भये, गोकुल में भगवान.
हर्ष भयावह नारी के मन उमड़ा प्रेम तूफान, उमड़ा प्रेम तूफान, प्रगट भयो गोकुल में भगवान, प्रगट भयो गोकुल में भगवान, प्रगट भयो गोकुल में भगवान, प्रगट भयो गोकुल में भगवान। वा, एकदा टाळ्या वाजवा बरं या सगळ्यांसाठी, एक साथ जोरदार. वा वा वा, संतोष दादा अतिशय सुंदर. आणि खरं सांगू का, कीर्तन म्हणलं की साथीदारांची गरज आहे. हा कथाकार कीर्तनकार कसाही असू द्या, पण हे साथीदार जर परफेक्ट असतील, संपूर्ण कथा कीर्तन ओढून नेण्याची ताकद यांच्याकडे. पण तुका म्हणे येथे पाहिजे जातीचे वेड्या गबळाचे, इथं जातीवंत वारकऱ्याची गरज आहे. नाही तर कधी कधी आम्ही एक म्हणून त्यांनी मागं तिसरंच म्हणा. एकदा मी एका कीर्तनात प्रमाण दिलं होतं, काल्याच्या रंगणी रांगत गुलगुला बोलत. माझ्या पाठीमागं एक बाबाजी होते, ते म्हणे रंगणी रांगत गंगूला बोलत. म्हणलं बोलू द्या कोणाला, पण म्हणा काहीतरी. आता शिव भोळा चक्रवर्ती त्याचे पाय माझे चिती, किती सुटसुटीत असतं तरी एक जण म्हणे शिव भोळा चक्रवर्ती त्याची माय माझी चुलती. म्हणजे लोक शब्दसुद्धा आपापल्या पद्धतीने असे परफेक्ट बसून घेतात. पण असं साथीदारांची गरज आहे. अत्यंत गोड प्रमाण दिलं. गोकुल मे भगवान, भगवंत प्रगट झाले. कुणाच्याही आनंदाला मात्र पारावार राहिला नाही. हेच वर्णन जगद्गुरु तुकोबराय अभंगाच्या प्रथम चरणात. गोकुळीच्या सुका, 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 गोकुळीच्या वाजवा एकदा जोरदार. वा, तुमचं नावही कृष्ण आहे. भगवंताचं प्रेम प्रगट करणारं, नवे नवे त्याचं वर्णन करणारं, त्याच्या जन्माचं वर्णन करणारा हा अभंग आहे. आणि अतिशय सुंदर चाल, की चालीतून भाव प्रगट व्हावा एवढीच गोड चाल तुम्ही गायली. गोकुळीच्या सुखा अंत पार नाही लेका. हा संसारिक जीव आहे. आपल्याला आनंद झाला तर हा सर्वांनाच होईल असं मात्र नाहीये, पण तो जगाचा बाप प्रगट झाला आणि सगळ्याच व्रजवासियांनी तो आनंद घेतला. एकमेकीला सांगत होत्या की बाई चला ग बारशाला जाऊया, नाव बाळाचे श्रीकृष्ण ठेवूया. खरं तर तुम्ही सर्वांनी दरवर्षी आपण काल्याचं कीर्तन करतच आलो आणि सप्ताहाची परिपूर्ण होती म्हणजे काल्याचं कीर्तन. आता इथं काला झाला
की बाकीचे मंडळी आयोजक म्हणतील आता झाला काला आणि तुम्ही इथून हां आणि पुन्हा जर संध्याकाळी इथं आलो ना हे म्हणतील अहो सकाळी झाला काला आणि तुम्ही इथं पुन्हा हां याला म्हणतात खरं तर काल्याचं कीर्तन. काला म्हणलं की परिपूर्णता, मग त्याच्यानंतर मात्र काही नाही. आणि म्हणून खरं तर आज सन्मान करायचा आहे सर्वांचा, त्यामुळे आपल्याला त्यांनाही वेळ देणं महत्त्वाचं आहे. आता फक्त 10-15 मिनटं शिल्लक आहे. फार विसरू चिंतन नाही, सर्वांना आपल्याला काल्याचा प्रसंग माहिती, पण अगदी आपण स्पर्श करून फक्त पुढे चालू. भगवंताचा जन्मोत्सव सर्व व्रजवासियांनी साजरा केला, पण भगवंताचा 1 नाही 2 नाही तर तब्बल 6 महिने जन्मोत्सव चालू आहे. आता मात्र परमात्मा रांगू लागले आणि रांगत असताना तळवे तळहात तळहात टेकीत तळवे तळहात तळहात टेकीत डाव्या गुडघ्याने गुडघ्याने रांगत, डाव्या गुडघ्याने गुडघ्याने रांगत, डाव्या गुडघ्याने गुडघ्याने रांगत, तळहात तळहात टेकीत तळहात तळहात टेकीत, डाव्या गुडघ्याने गुडघ्याने रांगत, डाव्या गुडघ्याने गुडघ्याने रांगत, डाव्या गुडघ्याने गुडघ्याने रांगत. गाण्याची इच्छा आहे. आमच्या दोन्ही आई नाचत होत्या, आमच्या ताई नाचत होत्या. खरं तर यांनी आनंद घेतला महाराज भागवत कथेमध्ये, आणि तोच नाचतो की ज्याला श्यामसुंदराविषयी प्रेम आहे. नाहीतर आजकाल नाचावं कसं, उठावं कसं, लोक काय म्हणेल या विचारात आपण गुरफटलेले. पण नाचण्यासाठी खरं तर 3 प्रकारचं नाचणं असतं. लक्ष देऊन ऐका बरं. निवडून आलेली पार्टी पडलेल्याच्या दारास नाचते, तरुण पोरं वरातीमध्ये दारू पिऊन नाचतात आणि कथा कीर्तनातही नाचल्या जातं. निवडून आलेली पार्टी ज्या वेळेला पडलेल्याच्या दारात नाचते ते नाचणं तिरस्काराचं की भक्तीचं? तुम्ही बोलत चला फक्त. तिरस्काराचं. तरुण पोरं दारू पिऊन वरातीमध्ये नृत्य करतात ते नाचणं मस्तीचं की भक्तीचं? मस्तीचं. निवडून आलेली पार्टी ज्या वेळेला पडलेल्याच्या दारामध्ये नाचते ते नाचणं तिरस्काराचं. तरुण पोरं दारू पिऊन वरातीमध्ये नृत्य करतात ते नाचणं आहे मस्तीचं. पण कथा कीर्तनातलं जे नाचणं आहे ते आहे भक्तीचं. आणि म्हणून नाचू कीर्तनाचे रंगी, ज्ञानदीप लावू जगी. आमच्या गायनाचे उडे आपोलिया छंदे, गायनाचे उडे आपोलिया छंदे, मनाचे आनंदे आवडीने आवडीने, मनाचे आनंदे आवडीने. मनाचे आनंदे आवडीने आवडीने, मनाचे आनंदे आवडीने. क्या बात आहे, अतिशय सुंदर. गायनाचे उणे आपोलिया छंदे, मनाचे आनंदे आवडीने. खरं तर हा आनंद व्यक्त करण्याचं स्थान म्हणजे कथा कीर्तन आहे. आणि म्हणून आमचे आजकाल तरुण बांधव तुम्हाला सापडतील. समद्या पोरात मिलई जोरात रंगात आलया, पण नाचू कीर्तनाचे रंगी म्हणणारे मात्र नामदेवराय आम्हाला फार कुठं पाहायला मिळत नाही. पण खरं तर नाचायचं तर इथं नाचावं. जो कथा कीर्तनात नाचतो त्याला 84 लक्षणीमध्ये नाचण्याची गरज नाही. म्हणून असो आमच्या दोन्ही मावशीने ताईनं खूप सुंदर आनंद घेतला. पण तळवे तळहात टेकीत परमात्मा रांगतायत. रांगत रांगत भगवंतानं अनेक लीला केल्या. आता परमात्मा
मोठे झाले, पंचम वर्षाचे झाले. बालगोपाळांशी सहाय्यता केली. मित्रांना विचारलं, का रे दिवसेंदिवस तुम्ही सुधारायला पाहिजे, पण तब्येती सुरकटल्या म्हणे. देवा दहीदूध आहे पण घरची लोक आम्हाला खाऊ देत नाही, मथुरेला नेऊन विकतात. आणि मग भगवंतानं बालगोपाळ मंडळीची टोळी तयार केली आणि सगळे जण महाराज त्या ठिकाणी आता भगवंताबरोबर चोरी करायला जाऊ लागले. पण ऐका बरं, गवळणींनी त्या ठिकाणी काही ना काही निमित्तानं यावं, कान्हाजीचं मुखारविंद पाहावं आणि भगवंतानं ह्या लीला कराव्या. या लीलेच्या माध्यमातनं मावशा हो, भगवंतानं जे चोरलं ते गोपिकांचं चित्त होतं आणि परमात्म्यानं ह्या लीला कराव्या. एक दिवस सगळ्या गवळणी महाराज ज्यांच्या ज्यांच्या घरी परमात्मा गेला एकमेकीला भेटल्या. ती म्हणते, बाई माझ्या घरी आला होता. एक म्हणते दही खाल्लं, एक म्हणते लोणी खाल्लं, एक म्हणते तूप खाल्लं, एक म्हणते सुनाची चेष्टा केली, एक म्हणते सुनाला मारलं, एकीचे केस ओढले. नको नको ते गाऱ्हाणं. चला म्हणे सगळ्याजणी एकमेकीत बोलण्यापेक्षा चला यशोदेच्या घरी. अवघ्या मिळोनी गवळणी येती नंदाचे अंगणी आल्या आणि गाऱ्हाणं सांगू लागल्या. पहिली आली धावत, याने ग बाय काय केली मात, मुखाशी मुख चुंबन देत, गळ्यामध्ये हात घालीत, दरू जाता सापडेना यशोदे बाळ तुझा ताना. दुसरी आली धावत, याने ग बाय काय केली करणी, पतीची दाढी माझी विणी, दुहीसी गाठ देऊनी, गाठबाई कुणासी सुटेना, यशोदे बाळ तुझा ताना. या गवळणी एकमेकीचं गाऱ्हाणं सांगू लागल्या. मग यशोदेनं पाहिलं आणि त्या एकमेकी म्हणतात यशोदेला, हे यशोदे गाऱ्हाणं सांगायला आलो, पण ऐकलं ना तुला असं वाटेल की तूच म्हणशील की ऐक यशोदे, आम्ही हे गाऱ्हाणं तुला सांगतोय पण हे ऐकल्यानंतर तुला आमचा राग येईल की यशोदे ग तुला येईल राग, हो यशोदे ग तुला येईल राग. तुझ्या कानाला काही तरी सांग, तुझ्या कानाला काही तरी सांग, यशोदे तुला येईल यशोदा सांगते, ऐका बरं मावले. ऐकलं की तुम्हाला लक्षात येईल. ती सांगू लागली की अंधारी लपत येऊन बसे अंगणात. यशोदे खूप खोड्या करतो का तुझा कृष्णा? मग आईनं विचारलं, कृष्णा करतो का खोड्या ते सांग. त्यानं सांगितलं, आई खरं सांगू का, या कुणाचंही ऐकून तू आता मला मारण्याचा काय प्रयत्न करू नको. आई कुणाच, आई कुणाच, आई कुणाच ऐकू नको ग, आई मजला मारू नको, आई मजला मारू नको, आई मजला मारू नको, आई कुणाचा ऐकू नको, आई मजला मारू नको, आई मजला मारू नको, आई मजला मारू नको. या गवळणी भांड खोड मला म्हणतात ती गोकुळीचा तोर. या गवळणी भांड खोड मला म्हणतात ती गोकुळीचा तोर. या गवळणी या गवळणी या गवळणी भांड खोड मला म्हणतात ती गोकुळीचा तोर. या गवळणी भांड खोड मला म्हणतात गोकुळीचा तोर. आई कुणाच, आई कुणाच, आई ग कुणाच ऐकू नको ग, आई मजला मारू नको ग, आई कुणाच ऐकू नको ग, आई मजला मारू नको. आई कुणाच आई मजला मारू नको, आई कुणाचा ऐकू नको, आई मजला मारू नको ग, मारू नको ग, मारू नको ग. ऐका बरं, गवळण ऐकल्यावर तुम्हाला कळेल. तो कृष्ण सांगू लागला, आई नाही केली कुणाची मी चोरी, या खोट बोलता नारी,
नाही केली कुणाची मी चोरी, या खोट बोलतात नारी. आई कुणाच आई कुणाच आई कुणाच आई नको ग, आई मजला मारू नको ग. पुन्हा पुढे जाऊन कृष्ण सांगू लागला, आई अग आई या गवळणी भांड खोर, मला म्हणत्यात गोकुळाचा चोर. एका जनार्दनी श्रीपती, तू का कुळती यशोदेसी. आई कुणाच आई कुणाच आई कुणाच आई नको ग, आई मजला मारू नको ग. सांगू लागला कृष्ण, आई कुणाचं ऐकू नको, मला यांच्यामुळे त्रास देऊ नको. भगवंताच्या ह्या लीला चालू आहे. खूप त्रास देतो, घरात त्रास, बाहेर त्रास, गवळणीला त्रास. मग आईनं त्यावेळेला शाळेत घालण्याचं ठरवलं. ती वेळेसची शाळा कोणती की अरे तुम्ही गाया घेऊन सारे गोपाळ राणात या. पण ऐका बरं, माय होती आणि लेकरावरती एवढं शुद्ध प्रेम असतं. अरे दोषी आहे, खोड्या करतो म्हणून तर रानात पाठवते, परंतु बाकीच्या बालगोपाळांना सांगते बरं आई की जवळीच खेळा जाऊ नका दुरी, सांभाळा मुरारी प्राण माझा. खेळायला चाललात ना, जवळ खेळा बरं, माझा प्राणप्रिय माझा गोपाले. याला मात्र काही त्रास होईल याची काळजी, त्रास होऊ नये याची काळजी मात्र तुम्हाला घ्यावी लागणार आहे. बाकीचे गोपाळ म्हणतात आई सगळ्याचा अध्यक्ष हाच आहे, सगळ्याची रक्षण करणारा हा भगवंत आहे, आमचे सुद्धा रक्षण, याला काय आम्ही सांभाळावं. पण बाकीचे गोपाळ सगळे भगवंताबरोबर गेले. भगवंताचा अभिनव आनंद व्यक्त करणारा हा आजचा अभंग आहे. भगवंताच्या येण्यानं सर्वांना आनंद झालेला, गोकुळीच्या सुखांत पार नाही लेखा, कारण का बाळकृष्ण नंदा घरी आनंदल्या नरनारी. त्या आनंद उत्सवामध्ये सगळ्या गवळणींनी गुडिया तोरणे करीती कथा गाती गाणे, परंतु याचं कारण तुका म्हणे छंदे मन मोहिले, यानं सगळ्यांचं मन सगळ्यांनी त्या ठिकाणी आकर्षण करून घेतलेले. म्हणून गोपाळ वनात भगवंताबरोबर जात आहे. दिवसभर त्या ठिकाणी महाराज खेळायचे. गौ हम पोरा हमामा हम पोरा तू परिवाजे ढमामा तू परिवाजे ढमामा हम पोरा हमामा तू परिवाजे ढमामा अपक दुपक तिपक पोरा त्रिगुण खेळ मांडू खेळ विट्टी दांडू पोरा खेळ विट्टी दांडू पोरा खेळ विट्टी दांडू खेळ विट्टी दांडू अबो राधिकेचा नवरा 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 खेळ भवरा बाई भवरा खेळ भवरा बाई भवरा खेळ भवरा 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 करशील रे कुरखोडी किती करशील रे कुरखोडी कालोबा खेळ जाऊ जाऊन कोरडी कालोबा खेळ जाऊ जाऊन
गेला गेला गुडगावा कुल गेला गुडगावा गेला गुरगावातून. किती करशील रे घोडी किती करशील रे घोडी कानोबा जाऊ जाऊ नको रडी कानोबा, जाऊ जाऊ नको रडी कानोबा जाऊ जाऊ नको रडी, जाऊ जाऊ नको रडी, जाऊ जाऊ नको रडी. वाजवा एकदा जोरदार टाळ्या वाजवा सर्वांनी. अतिशय सुंदर बरं दादा. आणि अगदी एका दमात तुम्ही सगळेच खेळ सांगून टाकले. भगवंतानं अनेक प्रकारचे त्या ठिकाणी यमुनेच्या किनारी खेळ खेळतायत. पण गोपाळ म्हणले अरे देवा खांदी भार पोटी भूक, काय आता या कीर्तनाचे सुख. आता आम्हाला इथं आनंद वाटत नाही. सांगा लवकर सांगा कोणते कशा प्रकारचे खेळ. खेळ तर सांगून झाले, खेळ खेळूनही झाले, पण आता मात्र पोटाची व्यवस्था करावी लागेल. मग गोपाळांना सांगितलं माझी आहे तैसी पाहे, नाही तरी घरा जाये, चोरून या माय नवनीता नावे. पण ऐका बरं माऊल्या हो, एक मधुमंगल फार गरिबीचा होता, गरीब परिस्थिती होती. आणि त्या मधुमंगलाचं तर माझ्या ठाकूरजीवरती एवढं प्रेम होतं की अगदी भगवान ज्या वेळेला गोकुळ सोडून ज्या वेळेला मथुरेला गेले ना, तर हा मधुमंगल कित्येक वेळेला यमुनेच्या किनारी जाऊन बसायचा, पाय सोडून बसायचा. ना असं वाटायचं नको श्यामसुंदराशिवाय जीवनच जगणं नको. क्षणभरानं मनात यायचं अरे मी जर हे जीवन इथं संपवलं आणि मग माझा काना आला तर, या आशेनं मात्र मधुमंगल जिवंत राहिला बरं. आणि तो मधुमंगलाचं एवढं प्रेम आहे, पण गरिबी होती म्हणे. कृष्णा घरी तर माझ्या काही नाही रे, पण आईला बघतो बाबा म्हणून काय देते तर बघते. गेला शिळ दही घेऊन आला. ऐका बरं, यमुनेच्या किनारी माझा श्यामसुंदर सगळ्यांशी खेळ खेळून बसलेले. आणि ज्या वेळेला तो मधुमंगल घरी गेला, आपलं दही घेऊन आला. पण बाकीच्यांचे चांगले चांगले कधी कधी वाटतं ना, एखाद्या गरीबाचं लेकरू असावं आणि बाकीचे श्रीमंताचे लेकरू असावे. त्यांच्या डब्याला फार चांगलं चांगलं असतं, पण याला नसलं की याला स्वतःची लाज वाटते. अगदी तसंच मधुमंगलाला लाज वाटली आणि स्वतःचं जे दही आहे ना, एका झाडाच्या आडूला जाऊन पित होता. भगवंतानं पाहिला रे तुम्ही सगळे दिसताय, माझा मधुमंगल कुठे. मग बाकीचे म्हणले देवा आम्हाला नाही माहिती, पण आवाज आला गड गड गड. जाऊन पाहतात तर मधुमंगल एका झाडाच्या बाजूला दही पितोय. अरे मधुमंगला माझा विचार केला का. तोपर्यंत गाडग्यातलं संपलं होतं. आणि मग भगवंताला फक्त ऊ केलं. भगवंताने सांगितलं ऊ नाही, भगवंतानं मुखारविंद प्रलंबित केलं. आणि मधुमंगलानं स्वतःच्या तोंडातली गुळणी माझ्या भगवंता, म्हणजे किती भक्तावरती प्रेम करतो, किती गोपाळावरती प्रेम आहे. खरं तर या लिलेतून आम्ही भगवंताचं प्रेम शिकावं. आणि मधुमंगलाला त्या ठिकाणी घेऊन आला. अरे वेड्या, परिस्थितीनं लाजायचं नाही, परिस्थितीशी लढत राहायचं. एक ना एक दिवस विजय नक्की होत असतो. आणि म्हणून सगळ्यांच्या मध्यभागी माझे श्यामसुंदर बसलेले, सगळ्यांच्या शिदोऱ्या ओपन केल्या. आणि शिदोरी सगळं एकत्र केल्यानंतर प्रत्येकाला आपल्या हातानं प्रत्येकाला त्या ठिकाणी प्रसाद भरवता. याचं वर्णन आदरणीय श्री शुकजी करतायत की विभ्रद वेणुं जठर पटयो शृंग वेत्रे चकक्षे वामयी पाणू मसृण कवलम तत्फलम निंगुलेषु तिष्ठन् मधेषु परिसुरधो हासयन्नर्भवि स्वैहि स्वर्गे लोकमिषति बुभुजे यज्ञ भूक बालकीली बोला पुंडली कवरदा श्री गोपाल कृष्ण भगवान भगवंतांना सर्वांना तो प्रसाद दिला. आणि तोही प्रसाद आज आपल्याला या माध्यमातून प्राप्त होणार आहे. पण सगळ्यांना आता मात्र 2 मिनिटं ताट बसायचे. सगळ्यांना श्रद्धेनं 2 हाताने टाळी, मुखानं भगवंताचं चिंतन. आज 3.5 मुहूर्तापैकी जो पवित्र सण मानला जातो, एक मुहूर्त मानला जातो, तो म्हणजे आजचा दसरा दिवस आहे. आणि म्हणून या परमपवित्र दिनी आपण उपस्थित आई जगदंबेचे या ठिकाणी स्थान आहे. आणि म्हणून जगदंबीच्या द्वारामध्ये आपल्याकडून सर्वांकडून भजन व्हावं अशी माझी अपेक्षा आहे. म्हणून सगळ्यांनी ताट बसायचंय. माय मावल्या हो, पुरुष मंडळी अगदी सर्वांना गोड टाळी वाजून सर्वांना भजन करायचे. जमेल तितकं प्रेमानं टाळी आणि सर्वांनी मात्र जगदंबेचं आपण भजन करायचे. जगदंब आई अंबे मा जगदंबे मा जगदंबे मा जगदंबे मा जय जय
बघा या टाळ पेटी पकवाजामुळं तुम्हा बसलेल्या लोकांचा मला कुणाचाच आवाज यायला तयार नाही. आता कल्पनाताई सगळ्या महिला बरं, हे काहीच वाजणार नाही. बसलेले तुम्ही सर्व महिला, सर्वांना माझं झालं की तुम्हा सर्वांना म्हणायचे तुमचं अगदी न लाज लज्जा बाळगता आई जगदंबा आपल्या समोर आहे आणि त्या जगदंबेचं मी भजन करतो एवढाच भाव धारण करायचं आहे. आणि अगदी श्रद्धेनं सगळ्यांनी 2च मिनटं आपल्याला भजन करायचं, पण सर्वांनी करा. जय अंबे मा जगदंबे मा, जय अंबे मा जगदंबे मा. जय हो, क्या बात है, वाह वाह वाह, जय हो, वाह. हा जय, क्या बात है, वाह. फार गोड आवाज येतोय. थांबा थांबा, माझ्या माऊल्यांचा उपस्थिती जास्त आहे म्हणून त्यांचा आवाज आणि तुमच्या उपस्थितीवरनं तुमचाही ठीक आहे, पण काही काही पाठीमागची लोक तुम्ही भजन करायला तयार नाही. तुमची बॅटरीची चार्जिंग संपली का? बोला ना. कीर्तन झालं कीच आपण चार्जिंग करू. आपण सगळ्यांनी टाळी श्रद्धेनं प्रेमानं एक साथ सर्वांनी भजन करायचे. आणि जे भजन करणार नाही त्यांना त्यांच्या शेजाऱ्याची शपथ आहे. जर शेजाऱ्यावर प्रेम असेल तर अगदी अंतःकरणापासून सगळ्यांनी करायचे. जय अंबे मा जगदंबे मा, जय अंबे मा जगदंबे मा. जय, क्या बात है, वाह वाह वाह, जय हो, वाह जय हो. हाँ जय, जय हो. चल ठीक है. जय अंबे मा जगदंबे मा, जय अंबे मा जगदंबे मा. जय, वाह वाह वाह, जय हो, क्या बात है, वाह. जय, वाह क्या बात है, वाह वाह वाह. जय अंबे मा जगदंबे मा, जय अंबे मा जगदंबे मा. जय, वाह वाह वाह, जय हो. जय, वाह वाह, पुरला पुरला. जय अंबे मा जगदंबे मा, जय अंबे मा जगदंबे मा. जय, क्या बात है, वाह. हो जय, क्या बात है, वाह. हाँ जय अंबे मा जगदंबे मा, 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 जय अंबे मा जगदंबे मा. अत्यंत सुंदर भजन केलं बरं तुम्ही सर्व. एकदा तुमच्यासाठी जोरदार तुम्हीच टाळ्या वाजवा. वा. आणि माझ्या मायमाऊलीनी पुरुषांपेक्षा खरं तर आमचा आवाज गोड असतो बरं, कारण आम्ही कधी बिडी नाही, तंबाखू नाही, सिगारेट नाही, दारू नाही, आणि आमचा आवाज म्हणजे भूकंपच. पण तो सुद्धा तुम्ही होऊ दिला नाही. पण असो, सुंदर भजन केलं, सर्वांना धन्यवाद. पण काहींनी केलं असेल, काहींनी नसेल, पण आता मात्र सर्वांनी करायचे. सगळ्यांनी आपले 2 हात ताट वरती करायचे. सर्वांनी हात आद्यंतर ठेवू नका, नाही तर सांदेवात होत असतो. हां एक साथ करा करा, तिकडल्या ओट्यावरच्या माय माऊल्या करा करा, आणि एक साथ टाळी प्रेमानं सगळ्यांनी भजन करा. विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, जय जय विठोबा रखुमाई, जय जय विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, जय जय विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, जय जय विठोबा रखुमाई, 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 विठोबा रखुमाई,
अतिशय सुंदर भजन केलं. महिला पुरुष आजूबाजूला बसलेले माझे बाल गोपाळ, अगदी सर्वांना मनपूर्वक कोटी कोटी धन्यवाद. आणि न म्हणता खाली हात केले त्याबद्दल डबल धन्यवाद. तशी मंच हुशारी तुम्ही सगळे. अगदी वरती घ्यायची सांगावं लागले पण खाली घ्यायचे तर अजिबात नाही. पण सुंदर भजन केलं, सर्वांना धन्यवाद देईल. खरं तर आज हा महाप्रसाद भगवंताच्या हातून आपल्याला प्राप्त होणार आहे. आणि म्हणून जीव ब्रह्माचा ऐक्य खरं हा आहे काला. ही काल्याची सेवा ग्रामस्थ मंडळींनी माझ्यासारख्या अल्पज्ञानी पामराच्या वाटेला सुपूर्त केली. मी खरं तर मनपूर्वक धन्यवाद देईल. महिषासुराचा उद्धार करण्याकरिता आजच भगवतीनं खरं तर महिषासुराचा उद्धार दुर्गारूप धारण करून केला. आणि एवढंच नव्हे, प्रभू रामचंद्रांनी खरं तर रावणाचा वध करून खरं तर विजय मिळवला. आणि म्हणून ही विजयादशमी आपण दसरा म्हणून त्याला साजरा करतो. खरं तर सोनं देतो, पण आजचे विचार आजपासून खरं तर विचारही आपले तितकेच सोन्यासारखे असले पाहिजे. याच्या त्याच्या विषयी कुभावना ठेवण्यापेक्षा, याचं त्याचं मागं कुटत बसण्यापेक्षा प्रत्येकाविषयी अंतःकरणामध्ये प्रेम प्रगट हो, एवढीच मी खरं तर जगदंबेला प्रार्थना करते. पण असो, आज खरं तर आमच्या या ग्रामस्थ मंडळींनी, आपल्या या ग्रामस्थ मंडळींनी अभिमान स्वाभिमान आहे आपल्या या परमभूमीमध्ये. खरं तर आमचं वास्तव्य आहे. आणि तुम्ही नितांत शुद्ध प्रेम करणारे सर्वच मंडळी आहात. परंतु 5 वर्षापासनं खरं तर आनंद या गोष्टीचा वाटतो की आई जगदंबासुद्धा आपल्या या भक्तीला प्रसन्न झाली असावी, की कुठल्या ना कुठल्या माध्यमातून माझे समस्त ग्रामस्थ मंडळी आपण ही सेवा करत आहेत. पण त्यातलं प्रामुख्यानं ज्यांनी विशेष सहभाग या सप्ताहाचं नियोजनामध्ये घेतला ते आदरणीय आमचे खंडागळे दादा, की ज्यांनी मला मुलगी मानलं. आणि मुलगी तर मानलं, पण नितांत शुद्ध प्रेम मुलगी म्हणून जे माझ्यावरती सदैव करतात आमचे दादाश्री आहेत. आमचे गणेश युवा नेते गणेश भाऊ आहेत, आमचे गंगा मामा आहेत. खरं तर गंगा मामालाही मानलं पाहिजे बरं, की मामा एवढी मेहनत करतात, यांच्याबरोबर सेवा करतात. तसं पाहिलं तर ही लोक जास्तीत जास्त इकडं नाही. आणि एक मला विशेष वाटतं बरं, यांच्या लोकांमध्ये ज्याही वेळेला मी पुणतांब्याला वगैरे कीर्तनाला जाते ना, वाणीन मावशी तुम्ही जशी परंपरा चालवताय की दक्षिणा दिल्याशिवाय पाया पडत नाही, अगदी यांच्याही लोकांमध्ये मी जर कधी तिथं दहाव्याला असली आणि त्यांना तीळ घ्यायची जरी घाई असली तर त्यांच्या बाकीच्या गोष्टी जाऊ द्या, पण त्यांच्या अंतकरणातला भाव एवढा शुद्ध आहे. काही कळत असो अथवा नसो, पण तीही दक्षिणा दिल्याशिवाय तिथं दहाव्याला सुद्धा ते पाया पडत नाही. मला विशेष वाटतं बरं या लोकांचं. पण असो, आमचे गंगा मामा आहेत, या मंडळाला एवढं सहकार्य मामांनी देखील केलं. मी मामांना अगदी करून आमच्या गणूभाऊंना दादांना धन्यवाद देईल. खरं तर यांच्यासाठी एकदा आपण जोरदार टाळ्या वाजवा. तुम्हाला एक खरं सांगू का, सप्ताहाचे नियोजन करणं हे खरंच सोपं नाही. तुम्ही म्हणताल असं कसं ताई गाव सहकार्य, हा म्हणजे आपला भाग सोडून द्या, पण काही काही गावामध्ये जातो ना, अक्षरशः सचिन महाराज आपल्याला अनुभव आहे, 4-4, 5-5 वर्ष झाले की सप्ताह बंद पडून. याला कारण एकच असतं, काही काही लोक करत नाही, पण जे करणारे ना त्यांना नेहमी काही ना काही बोलत राहतात. मग ते करणारे म्हणतात काय राव वेळ काढावा, पण खरं ते खचत नाही. पण मनातून कुठंतरी वाटतं की आपण वेळ काढायचा, रात्रंदिवस मेहनत करायची, लोकांना काहीतरी. पण तुम्हाला एक खरं सांगू का, भला किसी का कर सके तो बुरा किसी का मत करना. नाही चांगलं करणं शक्य झालं तर करूच नका, पण करणार आहे त्याची तरी निंदा करू नका. विठ्ठल विठ्ठल. आणि खरं तर आपले जे नाव आहे ना ते सप्ताह करणाऱ्याच्या यादीत कधी पण असलं पाहिजे, बंद पाडणाऱ्याच्या नाही. नाहीतर एक उदाहरण ऐकलं होतं मी, एका जंगलाला आग लागली होती आणि आग लागल्यानंतर सिंह कोल्हे कुत्रे सगळे जंगलातून बाहेर निघून गेले, पळून गेले. पण त्याही जंगलाची आग विझवण्यासाठी एक चिमणी मात्र प्रयत्न करत होती. चुचीमध्ये पाणी घ्यायची, जायची, आग विझवण्याची प्रयत्न करायची, पण बाकीचे वाघ सिंह कोल्हे कुत्रे म्हणले अक्कल आहे का तुला, तुझं वय काय, एवढी एवढी तू चिमणी आणि चुचीमध्ये पाणी घेते आणि ते आग विझवण्याचा प्रयत्न करते, कळतंय का तुला. त्या चिमणीने सांगितलं दादा खरं सांगू का, मला माहिती रे, माझ्या चुचीतल्या पाण्यानं ही आग कदापि विझल्या जाणार नाही. पण जर यदा कदाचित या जंगलाचा इतिहास लिहिला गेला तर या चिमणीचं नाव आग विझवणाऱ्यामध्ये असेल, आग लावणाऱ्यामध्ये नाही. आणि म्हणून आपलं नाव कधीही सप्ताह करणाऱ्याच्या यादीत असलं पाहिजे, बंद पाडणाऱ्याच्या यादीत कधीच आपलं नाव असू नये. पण असो, आपण तन मन धनानं या कार्यक्रमासाठी अतिशय सुंदर भावानं सहकार्य केलं आणि म्हणून एवढा सुंदर नामसप्ताह आपण भगवतीच्या प्रांगणामध्ये करू शकलो. खरं तर माझे समस्त ग्रामस्थ, टाळकरी मंडळी, वारकरी मंडळी अतिशय मनोभावे येऊन अगदी 2:45ला यांचा आवाज यायचा, एवढी मनोभावे सेवा खरं तर तुम्ही मंडळींनी केली. मनपूर्वक मी माझ्या सर्व
वारकऱ्यांना कोटी कोटी धन्यवाद देईल ज्यांनी खरं तर गाथा पारायण केलं. मला वाटतं आपल्या भोकर गावामध्ये ताई पहिल्यांदाच झालं ना, पहिल्यांदाच खरं तर गाथा पारायण झालं. आमचे आदरणीय संतोष महाराज आहेत, आदरणीय चौधरी महाराज आहेत आणि बाबांनी तर मला भागवताच्या वेळेला स्वतः वृंदावनला आईला आम्हाला घेऊन गेले होते. वृंदावनला काही माहिती नव्हतं, पण मानस माझा होता की मला भागवतकार व्हायचं म्हणजे व्हायचं ठरवलं होतं. पण बाबांनी विशेष सहकार्य केलं. खरं तर सुदाम बाबा मनपूर्वक तुम्हाला. आणि खरं तर प्रत्येकानं आपल्यावरती जर एखाद्यानं उपकार केला तर ती उपकाराची जाणीव आयुष्यभर ठेवली पाहिजे. कधी कुणाविषयी कृतज्ञ माणसानं बनू नये. आणि काही असतात ना की विनाकारण असं झालं तसं झालं बोलण्यापेक्षा तुम्ही एक अभंग ऐकला असेल ना, मुका बहिरा पांगळा, हे जे प्रकरण आहे तर तुम्ही कधीतरी ऐका की हे मुके लोक झाले पण का, की साधू संताची निंदा केली, हरी भक्ताची स्तुती नाही केली, तेने वाचा पंगू झाला. बहिरा प्रकरण ऐकलं असेल तुम्ही की बहिरा झालो या जगी बहिरा झालो, बहिरा झालो नाही ऐकिले हरी कीर्तन, नाही केले पुराण श्रवण, तेने गर्भी बहिरा झालो पुणे, बहिरा झालो, बहिरा झालो या जगी बहिरा झालो, बहिरा असं द्वेष आपल्याला लावून घेण्यापेक्षा जमलं तर संताची भगवत भक्तांची स्तुती करावी, केले तर उपकाराची जाणीव ठेवावी, पण कृतज्ञासारखं मात्र माघारी कधी माणसानं बोलू नये. पण खरं तर बाबांची माझ्यावरती उपकार आहे बरं, की खूप विशेष सहकार्य आमच्या चौधरी बाबांनी मला केलं. मनपूर्वक बाबा तुम्हालाही मनपूर्वक कोटी कोटी धन्यवाद. आधी करून आपण पत्रकार मंडळी असतील सर्वच जण, आता एकाचं नामोल्लेख केला की एकाचं, आणि तुम्ही माझे गावचे आहात, सर्व माझे प्रेमाचे मंडळी आहात, त्यामुळे तुम्हा सर्वांना मनपूर्वक धन्यवाद देईल. जर यदा कदाचित कधी चुकीच होत असेल व आमच्याकडून तर एक आई वडिलांचं हृदय करून तुम्हाला सर्वांना नेहमी आम्हाला माफ करावं, आणि करतातच आहे. मला मच्छू भाऊ म्हणले एक दिवस, आमचे काळे भाऊ आमच्या घरी आले होते, सोयाबीन दाखवायची होती, म्हणताई आमच्या सप्त्याला आल्या नाही तुम्ही. हो म्हणलं तो तुमचा नाही आमचा सप्ताह आहे, पण आता तुम्ही बघा म्हणलं कॅलेंडर. आता इथं मी कथेला थोड्या वेळ होते, जोपर्यंत तुम्हाला माहिती नाही वाटत काय भाऊ ताई त्या निघून जाते. अरे पण कुठंतरी कुणाच्या तरी भावनाही आपण समजून घेतली पाहिजे. मी लेडीज आहे, मी काय एखादा जेंट्स आहे का उठलं कुठंतरी निघालं. मला स्वातंत्र्य आहे का, पारतंत्र्यातलं जीवन म्हणजे लेडीज आहे. बरं लग्न नाही झालं म्हणून झालं काय, पण अरे पारतंत्र्यातलं जीवन मला त्या जबाबदाऱ्या सांभाळाव्याच लागणार, त्यामुळं नाही येणं झालं तर नाराज व्हायचं खरं तर कारण नाही. आणि नेहमी माझं वैयक्तिक मत असं होतं की जाणं झालं पाहिजे, पण तुम्हाला खोटं वाटेल व्यापच कधी कधी एवढा असतो ना. आता कालची इथं दुपारची अक्रूर बाबांची सेवा होती. बाबांना मी आधीच सांगितलं होतं बाबा येणं माझं काही शक्य होणार नाही. ते म्हणले आरतीताई मी समजू शकतो, आपण कार्यक्रम करणारे मंडळी, तुम्हाला कार्यक्रम, पण माझं त्या सलबतपूरला 2-3 महिन्यापासून तारीख गेल्यामुळं त्या तिसगावकरांना म्हणलं एवढ्या तारखेची पत्रिका छापून आल्यावर एवढ्या तारखेचं जर शक्य होत असेल तर आपण कथा करू. पण त्यांची रोजची रात्रीची कथा होती, पण काल त्या सलबतपूरच्या सेवेसाठी त्यांनी दुपारी कथा केली. पण तरीसुद्धा तुम्हाला खोटं वाटेल, रात्री आम्ही 1 ते 5 कथा केली. पण त्या तिसगाव वाडीचं इतकं प्रेम महाराज, अक्षरशः एवढ्या दारात रांगोळ्या सगळीकडं साऱ्या गल्ल्याच्या गल्ल्या ओवाळायला. त्यामुळं मला ताईला विचारा तुम्ही कल्पना ताईला, त्यामुळं मला कसलाच वेळ त्या लोकांना देता आला नाही. पण लगेच मी तिथून निघाले तर इकडले सलबतपूरवाल्यांचे फोन, ताई कुठं आलात, अहो 7चा टायमिंग आहे. अहो म्हणलं मला माफ करा येणं तर माझं वेळेत होणार नाही. मग येऊ नको का, ते म्हणे तुम्हाला यावंच लागेल. मग त्यांनी अगोदर पंक्ती बसवल्या, रात्री 8 ते 10 कीर्तन केलं. मी रात्रीच्या 2ला घरी आलेली. तुम्हाला आता खोटं वाटेल पण तरीसुद्धा ही कीर्तन करायचं आहे. टाकळी बांधला मला वाटतं ते एक ठिकाणी उद्घाटन आहे, पुन्हा अकोला, म्हणजे एवढा व्याप आहे. पण तुम्हाला एवढंच दिसेल ताई आल्या नाही, ताई बसल्या नाही, पण आणि पारतंत्र्यातलं जीवन सगळ्या जबाबदाऱ्या स्वीकारणं तसं एवढं सोपं नाही. पण तरीसुद्धा वेळात वेळ भेटेल तसा परमार्थ करण्याचा अट्टहास आहे. त्यामुळे चुकलंच कधी तर फक्त नाराज मात्र माझ्यावर काय कधी होऊ नका, एवढीच तुम्हाला एक गावची कन्या म्हणून माझी विनंती असेल. पण असो तुम्ही सर्वच मंडळीने अतिशय सुंदर सहकार्य केलं आणि म्हणून आपण एवढा भव्यदिव्य नामसप्ताह करू शकलो. आमचे कान्हूबाबा असतील, मृदुंगाचार्य आमचे प्रसाद दादा आहे, अत्यंत सुंदर यांनी साथ दिली. तुम्हा सर्वांना मी मनपूर्वक धन्यवाद देईल. आणि पाठीमागं माझ्याकडून नाव राहूनच गेलं असतं. आमचे संजू भाऊ आहेत की अगदी 7 दिवस तुमच्यापर्यंत सर्वांच्या आवाज ज्यांनी क्लिअर पोहोचवले. एकदा आमच्या संजू भाऊसाठी जोरदार टाळ्या वाजवा सर्वांनी. अतिशय सुंदर सेवा आहे बरं भाऊ तुमची. गेल्या 6 वर्षापासून तुमची आमच्या जगदंबेच्या मंदिरामध्ये ही सेवा चालू आहे. तुम्हाला मनपूर्वक धन्यवाद. आमचे शूटिंगवाले भैया ऐका बरं माय मावले हो, आता ही कीर्तनं झाले ना,
अगदी 7 दिवस मी कुठं बसले होते डुकली घेत होते का नाही, झोपले होते का नाही, असं कधी जर तुम्हाला पाहायचं असेल, कसं कीर्तन आम्ही श्रवण केलं आणि कीर्तन कसे झाले हे जर तुम्हाला पाहायचं असेल तर यूट्यूबच्या माध्यमातून, जशी भोकरगावची कथा आपण 1-2 दिवसाची, महाराज खरंच तर महाराष्ट्रभरून मला फोन येतात, अगदी कर्नाटक, गुजरात, कुठूनही, की आरतीताई तुमच्या भोकरगावची कथा आम्ही ऐकली. एवढी खरं तर आपली कथा त्या ठिकाणी व्हायरल झाली होती. सगळ्या लोकांनी या कथेचा आनंद घेतला. अगदी यूट्यूब चॅनलवाले आहे मराठी हॉटस्पॉट, अगदी 15 ते 10 दिवसामध्ये आपले कीर्तन या चॅनलला येणार आहे. आणि त्यामुळं तुम्हाला जर आनंद घ्यायचा असेल या कथेचा, या नामसप्ताहाचा, की पुन्हा आमच्या दादांच्या माध्यमातून, आमचा अरविंद दादा आहे, खूप मनोभावे त्याची सुद्धा सेवा होती. एकदा आमच्या दादासाठी जोरदार टाळ्या वाजवा. अरविंद दादा तुला सुद्धा मनपूर्वक धन्यवाद. बरं, मनोभावे सेवा आमच्या अरविंद दादानं केली, त्यालाही धन्यवाद. चुकून जर कुणाचा नामोल्लेख राहून गेला असेल तर अगदी अंतकरणपूर्वक मी तुम्हा सर्वांची माफी मागते. आणि जोपर्यंत जे विठ्ठल होत नाही तोपर्यंत कुणीसुद्धा जागा सोडायची नाही. एकदम अगदी अंतकरणपूर्वक मी तुम्हा सर्वांना विनंती करते. अगदी उत्तम त्या ठिकाणी मंडपाची सेवा ज्यांनी दिली. पाऊस जरी आला तरी आपल्याला पाऊस इथं जाणवला नाही. एकदा त्यांच्यासाठी सुद्धा जोरदार टाळ्या वाजवा. आणि या ग्रामस्थ मंडळीला मी पुनश्च मनपूर्वक कोटी कोटी धन्यवाद देईल. सर्वांच्या चरणारविंदी सेवा समर्पित करून सेवेला याच ठिकाणी पूर्णविराम. ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली, माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञान